हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगच्या निमित्तानं उपस्थित प्रेक्षकांचं दुपारच्या सत्रामध्ये स्वागत आहे। प्रत्येक दिवशी आपण भाग्यवान प्रेक्षकांना एक सायकल भेट देणार आहे आणि त्या सायकलचे कुपन आयोजक कमिटीतील सदस्यांच्या शुभास्ते आपल्यापर्यंत सत्रामध्ये तुम्ही पाहताय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग अर्थात RPL 2024 आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचं मान्यवरांचं मी सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून स्वागत करतो। तर 92 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मी पुन्हा एकदा इथे मात्र थांबतो। तुम्ही मात्र पाहत राहा RPL 2024। मायक्रोफोनवरती आमंत्रित करतो आमचे मार्गदर्शक सन्माननीय नरेशजी ढुबे सरांना। जिंकलाय प्रथमतः परफेक्ट 11 अहिरे पाळू कोंडे बुद्रुक संघानं। प्रथमतः काय निर्णय? क्षेत्ररक्षण करेल। क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय। पहिल्या मॅच मध्ये पराभूत झाले, टीम मध्ये काय चेंजेस काय बदललं त्याबद्दल काय सांगाल आणि स्पर्धेत खेळताय कसं वाटतंय? हो, चेंजेस बघता आता क्षेत्ररक्षण घेतले तर नक्कीच मी एक बॅट्समन वाढून खेळेल आणि स्पर्धेचं नियोजन अतिशय सुंदर असं आहे। समाधान, या तालुक्यातून ISPL स्पर्धेत तू खेळणार आहे, परंतु हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये अनेक नवोदित खेळाडू सहभागी होतात, खेळतात, त्यांना काय संदेश देशील आणि या स्पर्धेच्या बाबतीत काय सांगशील? नक्कीच मी यशस्वी होतोय कुठेतरी, ते सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांचा भाग आहे, मी एकट्याचा नाही आहे। जो हे प्रेम मला खेड तालुक्याने दिले, पुणे जिल्ह्याने दिले, खरंच खूप सुंदर असं प्रेम भेटले मला। आणि युवा पिढीला सांगेल की नक्कीच प्रयत्न करत राहा, कारण प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे। नुसतं एक मॅच चांगले खेळून होत नाही, कंटिन्यू परफॉर्मन्स द्यायला लागतं, कंटिन्यू प्रॅक्टिस खूप इम्पॉर्टंट आहे, तेच करत राहा। आणि आयोजन अतिशय असं बघण्यासारखं आयोजन आहे, नक्कीच दरवर्षी असतं, यावर्षी खूप सुंदर असं आयोजन आहे। थँक्यू। दोन्ही संघांच्या कॅप्टनना खूप साऱ्या शुभेच्छा, मान्यवरांचं मनापासून आभार। मॅच सुरू आहे, पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षामध्ये जाऊयात आणि ऐकूयात महाराष्ट्रातील अलंकारिक शब्दांचे बादशाह आदरणीय नरेशजी ढोमे सरांना। ओर टू कॉम्बॉक्स। थँक्यू। पुन्हा एकदा आपलं सर्वांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक स्वागत। हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग आयोजन समितीनं अथक परिश्रम घेऊन मेहनतीने ही स्पर्धा सलग 5व्या पर्वामध्ये उभी केलेली आहे। निश्चित त्यांचं भरपूर कौतुक करावं लागेल। प्रेक्षकांना बसण्यासाठी स्टँड आहे, बाजूचा पेंडॉल, त्याच्यानंतर जाहिरातीचे बॅनर, भव्य असा शामियाना, साऊंड क्वालिटी अत्यंत अप्रतिम आणि अतिशय उंचावरती असलेला हा कॉमेंट्री बॉक्स। तर बघूया, स्लोवर 1 चेंडू होता, निश्चित स्क्वेअर लेगला मुंडाचा प्रयत्न जरूर, मात्र फसलेला कृष्णा सातपुतेची अत्यंत सुंदर फलंदाजी। खरं तर इतकी विकेट, अशी विकेट बघितल्यानंतर कोणत्याही फलंदाजाला असं वाटतं की कधी एकदा मी जातो आणि बॅटिंग करतो, आणि तिथे जर कृष्णा असेल तर काय घडतं याचं उत्तर आपण मागच्या इनिंगमध्ये बघितलेलं आहे। धावांची श्रीमंती त्याचे बघितले, 78 धावांची खेळी, धावांचा गोवर्धन त्याने एकट्यानं आपल्या बॅटवर उचलला। हवेमध्ये चेंडू जरूर एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक कव्हर पॉईंटचा पोहोचेल तिकडे, 2 धावा मुन्ना शेखला मिळतील। मुन्ना थोडंसं शांत आहे, मात्र चेस मास्टर म्हणून मुन्नाला ओळखलं जातं। शेवटपर्यंत नाबाद खेळत शेवटपर्यंत मॅचमध्ये राहायचं, ही मुन्नाच्या खेळाची नेहमीच हातोटी राहिलेली आहे। अनेक स्पर्धांमध्ये आम्ही मुन्नाचा असा सक्सेसफुल रन चेस बघितलेला आहे। विशेषतः 2015 सालची मॅच मी कधीच विसरणार नाही, 105 धावांचा पाठलाग करायचा होता 5 षटकामध्ये। इथे सुंदर फटका इनसाइड आउट, डीप लॉंग ऑफला इथे मिळणार आहे यस 4 धावा। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। थँक्यू। पहिला चौकार, दुसरा चौकार इथे बाहेर पडेल, धावफलकावरती 11 धावा। थोडीशी शांत सुरुवात आहे, मात्र स्क्वेअर कट अत्यंत, चेंडूचं मुंडकं कसं छाटलंय त्याने, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, मिळत आहे 4 धावा। व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार, शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार। हिमालयात गेल्यानंतर, आपण तपश्चर्या केल्यानंतर शब्दचा टप्पा कुठे आहे त्यासाठी तिसऱ्या पंचांकडे आपण जातोय। तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे। दर धावफलकावरती 19 निश्चित असेल, मात्र नो बॉलसाठी पंच अजय आवळे सर जे बॉलर सेंटचे अंपायर आहेत ते तिसऱ्या पंचांकडे आलेले आहेत।
त्याचं उत्तर आपल्याला मिळेल. आपण चर्चा करत होतो कृष्णा सातपुतेच्या बॅटिंगची. आता पहिल्या सामन्यामध्ये 32 धावा, दुसऱ्या सामन्यामध्ये 78 धावा. जवळपास या स्पर्धेमध्ये कृष्णा सातपुतेने ठोकलेल्या आहेत 110 धावा. 110 2 सामन्यांमधून 110 धावा. खरं तर एका गरीब कुटुंबामध्ये मात्र धावांची श्रीमंती देऊन, क्रिकेटची श्रीमंती देऊन परमेश्वरानं कृष्णाला पृथ्वीवरती पाठवलंय आणि मला वाटते त्याचा साचा सुद्धा मोडून टाकला असेल. दुसरा कृष्णा होणार नाही. इतका प्रगल्भ खेळ आज कृष्णाने संपूर्ण क्रिकेट विश्वामध्ये खेळलाय. तो फक्त खेडच्या हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलवर खेळतो असं नाही. जगभरातलं असं कोणतं मैदान नाही ज्या मैदानामध्ये कृष्णाने अशी गोलंदाजांची धुलाई केलेली नाही. आज इथे सुद्धा त्याचा तोच खेळ बघायला मिळालाय आणि त्याच्या अगेन्स्ट आहे मुन्ना शेख. मुन्ना शेख देखील त्याच ताकदीचा, त्याच पठडीतला खेळाडू आहे. अधिक संयमानं, कृष्णापेक्षा अधिक संयमानं मुन्ना खेळतो. चेस मास्टर हे फेअर डिलिव्हरी येणार आहे आणि धावफलकावरती 4 धावांची नोंद. 19 धावा. पुन्हा एकदा निलेश पिंजारे. सुरुवातीला निलेश पिंजारे खरं तर हाफ पिच क्रिकेट खेळायचा, आजही खेळतो. तो कालच हाफ पिचची मॅच खेळून आलेला आहे. पण हाफ पिच क्रिकेट परत फुल पिच क्रिकेट या 2 वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये खेळताना ॲडजस्ट करणं स्वतःला हे खरं तर खूप अवघड आहे. गोलंदाज कार्तिक. यास आखूड टप्प्याचा चेंडू होता, खाली राहिला, त्यामुळं निश्चित मोठा लिफ्ट मिळाला नाही चेंडूला. 1 धाव प्राप्त होणार आहे. धावफलक 1 पुढे पोहोचणार आहे. इथे 20 धावा आहेत. षटक क्रमांक 2 सुरू असताना 20 धावा धावफलकावर. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. आज सगळ्या प्रेक्षकांना 1 सायकल मिळणार आहे. त्यासाठी तुम्हाला लकी ड्रॉ कुपन घ्यावं लागेल. 20 रुपये किंमत आहे एका कुपनची. 20 रुपयामध्ये तुम्हाला जवळपास 7 ते 8 हजार रुपयाची सायकल इथे मिळणार आहे. चांगला फटका मुन्ना शेखचा मिळत आहे 4 रन. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे मुन्ना शेख, ताकदवान फलंदाजीचं दुसरं नाव मुन्ना शेख. खरं तर तो या संघासाठी धावांचं ओझं आणणारा ॲटलॉस आहे. पुन्हा एकदा डावेष्टीवर टाकलेला चेंडू कार्तिकचा निश्चित चांगला ठरतोय. 1 डॉट बॉल सुद्धा खूप कमाल करतो, कारण ज्यावेळेस तुम्हाला एका षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत 15 पेक्षाही जास्त, आणि त्यामुळं एखादा निर्धाव चेंडू जरी आला तरी सुद्धा तुम्ही 15च्या आतमध्ये एखाद्या संघाला रोखू शकता. बाउंड्रीज इथे काय करावं लागतं. या षटकामध्ये आतापर्यंत 2 चौकार जरूर आलेत, 9 धावा आलेल्या आहेत आणि धावफलक देखील बघतोय आपण 24 वरती आहे. फुलटॉस मात्र खराब क्षेत्ररक्षण आणि मिळतील 4 धावा. या चुका टाळाव्या लागतील. दुसरा चौकार मुन्ना शेखचा. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. बघा इथे धावफलकावरती धाव 28 आहेत. मुन्ना शेखच्या चौकारांचा पाऊस इथे मैदानामध्ये पडतोय. जवळपास त्याच्या बॅटमधून आला हा 5वा चौकार, 4था चौकार. कार्तिक गोलंदाजी मार्कमध्ये डेड बॉलचा इशारा पंचांकडून. 3 चौकार जरूर या षटकामध्ये कव्हर होत आहेत. एक निर्धाव चेंडू जरूर आलेला आहे, त्याबरोबर एक सिंगल रन आहे एका चेंडूवरती. 3 चौकार आहेत, 13 धावा आतापर्यंत. यस क्लिअर होईल. 30 यार्ड सर्कल आणि 4 रन इथे पुन्हा एकदा मिळणार आहेत. इनसाइड आउट, अत्यंत लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह आपण बघतोय इथे मुन्ना शेखच्या बॅटमधून. या षटकातला 4था तर मुन्ना शेखचा 5वा चौकार. भिडूदे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलकावरती येत आहेत. सुरुवात पुन्हा एकदा चांगली होते. सरासरीच्या बरोबर जाण्याचा प्रयत्न आहे या दोन्ही सलामीवीरांचा, निलेश पिंजारी आणि मुन्ना शेख. एक संघनायक तर दुसरा आयकॉन, असे 2 खेळाडू मैदानामध्ये आहेत.
खेड तालुक्यातील जे खेळाडू आज प्रोफेशनल क्रिकेटमध्ये देखील आपलं नाव आजमावतायत, आपलं नाव बनवतायत, त्यामध्ये निलेश पिंजारीचं नाव देखील अग्रक्रमाने येतं आणि आज पसायदान योद्धा संघाची जबाबदारी निलेश पिंजारीवरती आहे. पसायदान योद्धा संघ आळंदीचा संघ इथे मैदानामध्ये खेळतोय. आळंदीचा सुपरस्टार पप्पू मुंगसे आज इथे मैदानावरती उपस्थित आहेत संघाच्या समवेत. पप्पू मुंगसेचं सुद्धा स्वागत करतो. त्याच्याबरोबर अनिल माळी देखील आज इथे उपस्थित आहेत. हे सुपरस्टार आहेत, सांगवीकडून खेळताना आपण अनेक सामन्यांमध्ये बघितले. आज हे दोघंही अंपायरिंगच्या माध्यमातून टेनिस क्रिकेटची सेवा करतायत. दोन्ही मातब्बर खेळाडूंचं द ग्रेट अनिल माळी, द ग्रेट पप्पू मुंगसे, दोघांचंही मनपूर्वक स्वागत. जाऊ मैदानामध्ये आकाश गोलंदाजी मार्कवरती. हुतात्मा शिवराम हरी राजगुरू क्रीडा संकुलाच्या बाजूनं गोलंदाजी केली जाईल आणि इथे समोर निलेश पिंजारी. आत्तापर्यंत 2 चौकार खेचत 4 चेंडूमध्ये 10 धावांचं योगदान निलेश पिंजारीचं राहिलंय. 92 धावांचं आव्हान समोर आहे. आव्हान निश्चित मोठं आहे. हो, अक्रॉस द बॅट, चुकीचा फटका खेळला. टप्पा पडल्यानंतर बाहेर निघालेला चेंडू. चेंडूच्या लाईनमध्ये उभं राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला आडवा अक्रॉस द बॅट खेळायचं आहे तरी लाईनमध्येच राहावं लागतं. सरळ बॅटने खेळायचं. चेंडू तुमच्या शरीराच्या लाईनमध्ये असला पाहिजे, मग फटका खेळता येतो. थोडासा लांब ठेवला तरी देखील. परत एकदा चांगला फटका. यस, हे बघायचं होतं. अगोदरच्या चेंडूवरती या फटक्याची गरज होती. तो मिस टाईम झाला. मात्र आपण म्हणतो ना, एकदा ठेच लागले की माणूस शहाणा होतो. इथे 2 धावा मिळतील निलेश पिंजारीला. धावफलक 2 ने पुढे पोहोचेल. 34 षटक क्रमांक 3 मैदानामध्ये सुरू असताना 34 धावा. तेच कॅलिबर आहे इथे मुन्ना शेख आणि निलेश पिंजारी. कोणी कमी नाहीये. मात्र मुन्ना शेखकडं परत एकदा हो, खराब 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 फटका, खराब फटका. मी बघितलं होतं काल देखील उजव्याच्या बाहेर जो आखूड टप्प्याचा चेंडू आहे त्या चेंडूवरती फटका खेळताना काल देखील निलेश पिंजारी असाच मिस टाईम शॉट त्यांनी खेळला होता. आज देखील तसाच शॉट खेळताना तो पुन्हा एकदा फसलेला आहे. सुदैवी ठरला इथे चेंडू क्षेत्ररक्षक कोणी जवळ नव्हता. चेंडू जास्त उंच आकाशामध्ये नव्हता. मात्र या गोष्टींवरती मात करावी लागेल. सातत्यानं काही गोष्टी समोर येतात अनेक वेळा खेळाडूंच्या. उजव्या इष्टीच्या बाहेर आहे इथे. नो बॉल असणार आहे. विकेटच्या बाहेर टप्पा पडतोय आणि त्यामुळं पंच आकाश सहा चेंडू 9 घोषित करताय. धावफलकावरती पुढे धावा 35 आहे. तुम्ही बघा अनेक वेळा मध्यंतरी सचिन तेंडुलकर खेळत होता. उजव्या इष्टीच्या बाहेर पडलेला चेंडू जर आत येत असेल, तेंडुलकरला जर कोणी ऑफ स्पिन टाकत असेल तर अशा परिस्थितीमध्ये तेंडुलकरने बऱ्याच वेळा गुडघे टेकलेले बघितले होते. क्लीन बोल्ड देखील झालेला बघितला होता. मात्र त्याने त्याच्यावरती मात केली. आपण वर्ल्ड कपच्या अगोदर आशिया ट्रॉफी खेळलो होतो. इथे बघायचं परत चांगला फटका मिड विकेटला. क्षेत्ररक्षक आहे, लॉंग ऑनचा पोहोचेल तिथे. एकच धाव इथे मिळणार आहे. खरं तर चांगलं षटक राहिले. निलेश पिंजारी जवळपास 4 चेंडू या षटकामध्ये खेळला. स्ट्राईक एंडला धावा घेऊ शकलेला आहे फक्त 3 आणि या षटकामध्ये एकूण 4 धावा. धावफलक 36 आहे. एक षटक दुष्काळाचं आलं की पुढे फ्रस्ट्रेशन ठरलेलं आहे. त्यामुळं प्रत्येक षटकापाठीमागं तुम्हाला सरासरीचा जवळ जायचं आहे. एवढी मोठं 15 धावा प्रत्येक षटकापाठी करणं म्हटल्यानंतर 2 बाउंड्रीज प्रत्येक षटकामध्ये पाहिजेत. त्यामुळं मुन्ना शेख बघायचं या षटकामध्ये षटकाचं समीकरण कुठे नेऊन ठेवतो हे बघायचं आहे. तर गोलंदाज पुन्हा एकदा आकाश तयार आहे. आपण चर्चा करत होतो विराट कोहलीची. विराट कोहलीचा पूल हवेत जात होता. त्यानं नंतर सराव केला आणि ज्यावेळेस वर्ल्ड कपमध्ये तो आला त्याचा पूल बरोबर जमिनीच्या समांतर जात होता. पुन्हा एकदा उजव्याच्या बाहेर. ओ हो हो, व्हॉट अ बॉल, काय चेंडू आहे. थोडासा गती कमी केली होती. उजव्याच्या बाहेर ठेवला. खेचून निमंत्रण दिलं होतं पुढे येण्याचं. मात्र ते निमंत्रण स्वीकारलं नाही तिथे मुन्ना शेखनं. निर्धाव चेंडू आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक इथे 36 धावा. आकाशची गोलंदाजी अत्यंत सुरेख. पुन्हा निर्धाव. लागोपाठचा दुसरा चेंडू. काय मोजून तोलून मापून चेंडू टाकलेत आकाशनं. या षटकामध्ये आल्यात केवळ 4 धावा. हे पूर्ण दुष्काळ सदृश षटक होतं. आता त्याचा प्रेशर पुढच्या षटकांवरती पडणार आहे. एखाद्या षटकामध्ये सरासरीपेक्षा मागे आलात की पुढच्या षटकावरती प्रेशर. शर्टाचं वरचं बटन तुटलं की काय होतं, दुसऱ्या बटनावरती प्रेशर येतो.
तसंच एक षटक डॉट झालं की लगेच दुसऱ्या षटकांवरती प्रेशर येणार आहे. जी आम्ही 15 धावांच्या सरासरीची चर्चा करत होतो, आता धावफलकावरती धावा आहे 36 आणि विजयाचं समीकरण बघितलं तर या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे प्रथमतःच खेड तालुक्याच्या टीमचं पुणे जिल्ह्यातील पुणे टेनिस प्रीमियर लीग PTPL या स्पर्धेमध्ये संघमालकीत्व घेणारे संघमालक आळंदी नगरीचे सुपुत्र आणि युवा उद्योजक पैलवान पप्पूशेठ घोरपडे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार आवर्जून उपस्थित आहे. त्यांच्या ठिकाणी हुतात्मा राजकुरू प्रीमियर लीगमध्ये मनापासून स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स 18 चेंडूमध्ये हव्यात तब्बल 56 धावा. चौथं षटक मैदानामध्ये सुरू आहे. शुभमचं पहिलं षटक बघितलं होतं, तिथे शुभमनं धावा खर्च केल्या होत्या 15. तर शुभमला पुन्हा एकदा आणलं जातंय. मुन्ना शेख समोर आहे. शांत आणि संयमी, डोक्यावरती नेहमी बर्फाचा खडा ठेवून खेळतो. निखाऱ्यावरून चालतो तरी सुद्धा डोक्यावरचा बर्फ वितळू देत नाही. इथे उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू विथ बाउन्स, मोठा बाउन्स होता इथे, मात्र निर्धाव चेंडू. धावफलकावरती धावा तिथेच आहे. शेवटचे चेंडू आपण बघूया 8. शेवटच्या 8 चेंडूमध्ये धावा आलेल्या आहेत फक्त 5. काय अडवलाय धावफलक. आकाश आणि शुभम या दोघांची अत्यंत भेदक गोलंदाजी. इथे मुन्ना चांगला फटका, स्क्वेअर लेगला उंच आकाशामध्ये 6 धावा. हा ब्रँडेड शॉट आहे मुन्नाचा. स्क्वेअर लेगला तो अत्यंत ताकदवान आहे आणि त्याच्या स्ट्रेंथवरती चेंडू टाकला की चेंडूची अशीच अवस्था होणार. षटकार. धावफलकावरती धावा 43. आता कन्सिस्टन्सी, मोठे फटके गरजेचे आहेत. पहिल्या 2 षटकामध्ये आपण फक्त चौकार बघत होतो. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 4 चौकार बघायला मिळाले. तिसऱ्या षटकामध्ये एकही बाउंड्री नव्हती. तर या षटकामध्ये पहिला षटकार, हा जो षटकार आहे या सामन्यातला पहिला षटकार आहे मुन्ना शेखचा. उजव्या इष्टीच्या बाहेर इथे चांगला चेंडू आहे. 4 चेंडू मुन्ना डॉट खेळलाय. उजव्या इष्टी गुड लेंथ वरती उजव्या इष्टीच्या बाहेर टाकलेला चेंडू मुन्नासाठी सुद्धा परेशानी ठरतोय आणि सातत्यानं ओहो इथे स्क्वेअर लेगला चेंडू खेळलाय. 1 टप्पा घेत मिळतील 4 धावा. चौकार इथे प्राप्त होईल. धावफलकावरती पुढे स्कोअर पोहोचेल 47. या व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. मर्यादा निश्चित प्रकारे स्पष्ट होत आहेत. 2 चेंडू डॉट आलेत मुन्ना शेख साठी. लेंथ बॉल आणि यावरती परफेक्ट उंच आकाशामध्ये टोले जंग, गगनचुंबी फटका. मिळतायत 6 धावा. षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. 12 चेंडू 39 धावा. विजयाचं समीकरण आपण बघू शकतोय. 12 चेंडू 39 इथे बघायचे आहे. जबरदस्त मॅच. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये. खरं तर मोठी सलामी आपण पाहिली होती मुन्ना शेख आणि निलेश पिंजारी. मुन्ना शेख आणि निलेश पिंजारी यांच्यामध्ये बघतोय आपण. या अगोदर कृष्णा आणि योगेश शिवेकर यांनी देखील मोठी सलामी दिली होती. पहिला फलंदाज बाद झाला होता तो मला वाटते 6व्या षटकातल्या 4थ्या चेंडूवरती, बरोबर. आणि त्यानंतर एकही धाव आलेली नाही आहे. म्हणजे जी भागीदारी आहे ती 91 धावांची आहे पहिल्या गड्यासाठी. पहिल्या गड्यासाठी 91 धावांची मोठी भागीदारी आणि तशीच मोठी भागीदारी इथे उभी राहते. इथे 47 नाही 53 धावांची भागीदारी आहे. 4 षटकांमध्ये 53 धावांची भागीदारी. जशास तसं उत्तर दिले जाते. टीट फॉर टॅट ही मॅच आहे. आणि बघायचं हा सामना जसे कृष्णा सातपुतेने आज 78 धावांची इनिंग खेळली, मुन्ना शेखला देखील तशीच इनिंग इथे साकार करावी लागणार आहे. योगेश शिवेकर प्रमाणेच इथे फलंदाजी करावी लागेल निलेश पिंजारीला.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल, जो स्क्वेअर लेगचा खेळाडू होता तो शॉर्ट फाईन लेगला आणला, शॉर्ट थर्ड मॅन तयार आहे. गलीमध्ये खेळाडू पॉईंटमध्ये 30 यार्ड सर्कल कव्हर करतायत हे 4 खेळाडू. याबरोबरच स्क्वेअर लेगला चेंडू, मात्र क्षेत्ररक्षक आहे बॅकवर्ड, स्क्वेअर लेगवरून येतोय तो. 1 धाव इथे प्राप्त होणार आहे. धाव फलकावरती 54 धावा. 11 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आहे जिंकण्यासाठी. मॅच अजूनही ऑन आहे. मॅच इज स्टील ऑन. कोणीच इथे माघार घ्यायला तयार नाही, कोणीच हाराखिरी मानायला तयार नाही. आणि त्यामुळंच या मॅचमध्ये एक मोठा रोमांच तयार होणार आहे, मोठी रंगत तयार होणार आहे. मुन्ना शेख मैदानामध्ये आहे. तसं निश्चित दुसरा आयडॉल देखील तितकाच ताकदीचा आहे. निलेश ढगे नेहमीच चांगली फलंदाजी करू शकतो, आक्रमक फलंदाजीसाठी तोही ओळखला जातो. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे, इथे वाईडची घोषणा आहे. वाईडची घोषणा, अतिरिक्त धाव इथे प्राप्त होणार आहे. महेश जाधव सर आणि अजय आवळे सर इथे काम करत आहेत. संजय भालेराव सर ॲज अ थर्ड अंपायर या सामन्यासाठी इन ॲक्शनमध्ये आहेत. 3 अंपायर आहेत, तिघांनाही प्रत्येक मॅचमध्ये काम करायचे, कुठेही रेश नाही. हो, इथे खरं तर कापलेला चेंडू होता. 4 रन, सुंदर कट, अतिशय वेगवान स्क्वेअर कट बघायला मिळाला मुन्ना शेखच्या बॅटमधून. चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. इथे पुन्हा चांगला फटका आहे. कव्हरला क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. टॉस मोठा, पुन्हा लागोपाठचा दुसरा चौकार. काय फलंदाजी मुन्ना शेखची. खरं तर जिथे जहाजांनी जिद्द पकडलेली असते ना, तिथे मोठमोठी वादळं सुद्धा पराभूत होतात. मोठ्या धावसंख्येला उत्तर द्यायचे, मात्र मुन्ना शेखच्या बॅटमधून धावांचा अविरत झरा सुरू आहे. धावफलक पुढे पोहोचणार आहे तो 63 धावा. 9 चेंडू 19 धावा, तर मुन्ना खेळतोय 17 चेंडूमध्ये 46 धावा. 17 चेंडूमध्ये 46. मुन्ना शेख विजयासाठी 29. 9 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाज कार्तिकचं पहिलं षटक प्रचंड प्रभाव. 16 धावा 17 धावा तिथे आल्या होत्या आणि परत जबाबदारी कार्तिकवरच. इथे धाव घेण्याचा प्रयत्न आहे, मात्र मुन्नाने नकार दिले. निलेशला परत माघारी पाठवलं जात आहे. धाव मिळणार नाही. धावफलक तिथेच असणार आहे. 8 चेंडूमध्ये 29 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. 63 वरती मुन्ना शेख 46 वरती, माफ करा, 63 वरती टीम अर्थातच ओम साई 11 शेलू पसायदान आळंदी संघ, पसायदान योद्धा आळंदी. फुल टॉस आहे आणि 6 धावा इथे मिळतील. तिसऱ्या पंचांकडं कॉल केला जातो. इथे अंपायर्स कॉल आहे ओव्हर द बेस्ट. नो बॉल चेक करण्यासाठी अंपायर्स कॉल असेल तर असे खराब चेंडू अडचणीत आणू शकतात संघाला. 1 चेंडू अतिरिक्त टाकावा लागेल आणि 7 धावा तुम्ही प्रतिस्पर्ध्याला बोनस देणार आहेत. मला वाटतं इथे भरपूर एम्प्लॉईज असतील, दिवाळी संपलेली आहे. एवढा बोनस कदाचित कुठल्या एम्प्लॉईजला मिळाला नसेल. एवढा बोनस इथे मिळणार आहे जर हा नो बॉल असेल तर. पाहायचं आहे तिसऱ्या पंचांचा निर्णय आपल्यापर्यंत काय पोहोचतोय. 63 धावा धावफलकावरती आहे. मुन्ना शेख मैदानामध्ये आहेत आणि कृष्ण सातपुतेलाही माहीत आहे जोपर्यंत मुन्ना आहे तोपर्यंत मॅच आपली नाही. कितीही कठीण असू द्यात, मुन्ना कुठलाही कठीण खडक फोडू शकतो, पण टीमला जिंकून दिल्याशिवाय तो माघारी देत नाही. ही त्याची खासियत आहे. चिवट खेळाडू आहे मुन्ना शेख. चेंडूच्या मेरिटवरती खेळतो. मी तुम्हाला मगाशी एक उदाहरण देतो. त्याचा जो रनचेस होता, स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकमध्ये 2015 साली 105 धावांचा पाठलाग करत होता मुन्ना आणि काय बॅटिंग केली होती तिथे. पुन्हा त्याच सामन्यामध्ये त्याने 106 धावा बनवत आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. आजही ती इनिंगची आठवण निश्चित अनेकांना आहे. ज्यांनी ती इनिंग बघितली असेल तर त्या गोष्टीला मला वाटतं 9 वर्ष झालेली आहेत, मात्र आजही सगळ्यांच्या स्मरणात आहे. या क्षमतेचा हा खेळाडू आहे. एक रन चेस मास्टर म्हणून त्याला ओळखलं जातं. तर इथे कॉल येतोय नो बॉल कॉल.
7 धावा इथे मिळतील. धावफलक पुढे पोहोचेल 70 वरती. तर लक्ष आता समोर येत आहे. 8 चेंडू आणि 22 धावा. 8 चेंडू 22 धावा. खर तर ही संजीवनी होती. जो संघ थोडासा मागे होता या नो बॉलने त्यांना पुढे आणलेले. 8 चेंडू 22. परत एकदा कार्तिकचं पहिलंही षटक खराब आलं होतं. या षटकामध्ये देखील अधिक धावा आल्यात. फुल टॉस बॉल आणि मुन्नाचा परफेक्ट पंच इथे आपण बघतोय. षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फलंदाजी इथे मुन्नाकडून. त्याने इथे धावांचा सेल लावलेला आहे. यस आणि पुन्हा एकदा लागोपाठचा दुसरा ब्लास्ट. विस्फोटक फटका मुन्ना शेखच्या बॅटमधून. पुन्हा षटकार. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. जबरदस्त फलंदाजी. मुन्ना शेखचा अर्धशतक केव्हाच पूर्ण झालेला आहे आणि मुन्ना शेख आता खेळतोय 64 धावांवरती. 21 चेंडू मध्ये मुन्नाच्या 64 धावा. तर धावफलकावरती 5 षटकामध्ये 82. विजयासाठी 6 चेंडू 10 धावा. सामना होता कुठे, सामना आला कुठे. मुन्नाने खरं तर धावांचा सेल लावलेला आहे आणि असंच चालू राहिलं तर प्रतिस्पर्ध्याचं दुकान बंद होऊ शकतं. 82 धावा धावफलकावरती आहेत. 11 चेंडूमध्ये 15 धावा निलेश पिंजारी. 21 चेंडूमध्ये 64 धावा मुन्ना शेख. कधी खेळ उंचवायचं हे मुन्नाला माहिती आहे. तो शांतपणे खेळत होता. डोक्यावरती कोलन वॉटरची घडी ठेवून खेळत होता. बर्फाच्या लादी खरं तर निखाऱ्यांवरती चालताना सुद्धा त्यानं डोक्यावरती बर्फ वितळू दिलेला नव्हता. त्याचा परिणाम आपण बघतोय. इथे मागच्या षटकामध्ये तब्बल धावा प्राप्त होत आहेत. तब्बल 29 धावा. एकाच षटकामध्ये 29 धावा आल्यात. खूपच खराब गोलंदाजी. कार्तिकचं अगोदरचं षटक होतं तिथे 17 धावा. कार्तिकच्या या षटकामध्ये तब्बल 29 धावा आणि 2 षटकां मिळून कार्तिकनं धावा खर्च केलेल्या आहेत तब्बल 46. 12 चेंडूमध्ये कार्तिकच्या धावा आलेल्या 46. एका बाजूने आकाशनं धावा रोखल्या होत्या. शुभमनं देखील प्रयत्न केले होते. उजव्या इष्टीच्या बाहेर आणि खूपच बाहेर आहे. वाईड. या गोष्टी टाळाव्या लागतील. आता तुमच्या हातामध्ये बॅलन्स खूप कमी आहे. एक काळ खिसा भरलेला होता, आता खिसा रिकामा झालेला आहे. अनेक लोकांचे खिसे भरले, उधळपट्टी केली, खिसे रिकामे झाले. इथे सुद्धा तसंच झालंय. खेड तालुक्यामध्ये अशी उदाहरणं तुम्हाला भरपूर सापडतील. उधळपट्टी चंगळवाद हा कधीच तुम्हाला योग्य मार्गावरती आणू शकत नाही. इथे ही केलेली उधळपट्टी अडचणीची ठरते. पुन्हा 2 धावा मिळतील आणि धावफलकावरती आपण बघूया. पुढे पोहोचतोय स्कोअर 85 धावा. तर विजयाचं समीकरण येते. 5 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 7 धावांची आवश्यकता आहे. मुन्ना शेख हे नाव, या नावाभोवतीच ही मॅच फिरत राहिली. धावांचा गोवर्धन पुन्हा मुन्नाने उचलला आणि आपल्या टीमला विजयाच्या उंबरट्यावरती उभं ठेवलं. यस, बाहेरची कड आणि फलंदाज बाद होईल. संघ नायक बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. या ठिकाणी एक पारितोषिक येते. उमेश गायकवाडनं या धावा जर रोखल्या आणि उम्स 11 बांबोली संघाला सामना जर जिंकून दिला, जिवलग मित्र परिवार पैलवान प्रतीक शेठ गोपाळे आणि त्यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं उमेश गायकवाडला 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. हा सामना जर ओम्स 11 बांबोली संघाला जिंकून दिला तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. O2 कॉम्बॉक्स. शेवटचे 4 चेंडू शिल्लक आहे. 7 धावांची आवश्यकता जिंकण्यासाठी. संघनायक बाद झाल्याबरोबर इथे मॅच मध्ये काहीशी रंगत तयार होते. या ठिकाणी संघाचे संघमालक आणि शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष, बांबोली नगरीचे उद्योजक आदरणीय कैलास भाऊ निखाडे यांच्या वतीनं उमेश गायकवाडनं जर सामना जिंकून दिला तर 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. O2 कॉम्बॉक्स.
नवीन फलंदाज निलेश ढगे मैदानामध्ये. आयडॉल निलेश ढगे, आयकॉन मुन्ना शेख हे बिनीचे शिलेदार मैदानामध्ये आहेत. आणि शेवटचे 4 चेंडू विजयासाठी 7 धावा. अजूनही इथे लढत देण्यासाठी सक्षम आहे कृष्णा सातपुते. टीमच्या खेळाडूंमध्ये जोश निर्माण करतोय. मात्र लॉफ्ट केला चेंडू लॉंग ऑफला. एक टप्पा घेत सीमारेषेच्या बाहेर. 4 धावा. निलेश ढगेचा अत्यंत देखणा चौकार. 3 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या बरोबरीनं धाव फलकावरती धावा आहेत 90. एकूण 90 होत्या. 3 धावांची आवश्यकता होती. याबरोबर 1 धाव निश्चित पूर्ण होईल आणि धाव फलक पुढे पोहोचेल 90 वर. अजून 2 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहे 2 चेंडू 2 धावा. गोलंदाज उमेशसाठी बक्षीस जाहीर होत आहेत. त्याने जिंकून दिला तर पाहायचे 2 चेंडू महत्वाचे. समोर मुन्ना शेख आहे ज्याचा वैयक्तिक स्कोर आहे 64. 21 चेंडूमध्ये 64 धावा. जवळपास 300चा स्ट्राईक रेट आहे मुन्नाचा. मला वाटतं कुठल्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो जास्त आहे. ISPL मध्ये देखील मुन्नाने अशाच तगड्या इनिंग्स खेळलेल्या होत्या. एकशे 54 धावा ISPL मध्ये मुन्ना शेखने बनवलेल्या होत्या. हो शांत डोक्याने. यासाठीच मी म्हटलं होतं की निखाऱ्यांवरती चालतो मात्र बर्फ वितळू देत नाही. आज कंडिशन काय होती या मॅचची. लॉफ्ट केला चेंडू 1 धावेसाठी. शेवटचा चेंडू आणि 1 धावेची गरज आहे. सामना टाय होत असेल तर सुपर ओव्हर स्पर्धेचा नियम आहे. 12व्या खेळाडूवरती भरपूर लक्ष दिसतंय. शेवटचा चेंडू महत्वाचा आहे. हेच महत्वाचं. शेवटच्या चेंडूपर्यंत 12वा खेळाडू इथेच पाहिजे अन्यथा पेनल्टीला सामोरे जावं लागतं. अनेक संघांना याचा फटका बसलेला म्हणतो याच ग्राउंडवरती बसलेला आहे. कोणाला बसला नाही मला माहिती पण कोणाला तरी बसलेला आहे. तर जाऊया मैदानामध्ये. दुधाने पोळलं ताक सुद्धा फिंकून पितो. हो लॉफ्ट केला चेंडूला आणि 4 धावा. इथे निलेश ढगेचा विजयी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व एमबी स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धन्यवाद. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार. चला विनंती आहे पुढील दोनही संघ आपण डगआउटचा ताबा घ्या. लगेच एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानात जाणार आहे. परफेक्ट 11 अहिरे पाळू कोइंडे बुद्रुक या संघाला विनंती आहे लगेच आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. दोन्ही टीम सेकंड करा. प्रतिस्पर्धी ओम्स 11 भांबोली आणि पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाची आळंदी आपण सेकंड करा. मैत्रीपूर्ण लढती आपण या ठिकाणी संपन्न करतोय. हस्तांदोलन कंपल्सरी आहे. विजेत्या संघाचं अभिनंदन. विजेता संघ या स्पर्धेत आजच्या दिवसातील 2 पैकी 2 सामने जिंकत अनिल आबा वाळके आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर त्यांचे सोबतचे संघमालक आपण पाहिलं तर आदरणीय या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी आपण पाहिलं तर संघमालकी इथं घेतलेलं आहे. माळुंग इंगळे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य अनिल आबा वाळके यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर आज या स्पर्धेच्या सुपर 8 मध्ये आपण पाहिलं तर दाखल होताना पाहायला मिळतोय. विजेत्या संघाचं अभिनंदन. पराभूत संघाचं मनापासून आभार. चला विनंती आहे प्रतिस्पर्धी संघ चला पटपट. परफेक्ट 11 टीम आपण एका लाईनीत एका ओळीत मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. अनिल आबा वाळके आणि राजेंद्र बापू इंगळे इनामदार यांच्या मालकीचा संघ आपण पाहिलं तर सुपर 8ला पात्र ठरलाय. पसायदान योद्धा स्पोर्ट्स क्लब देवाच्या आळंदी संघाचं मनपूर्वक मनापासून अभिनंदन. तर पुढील मॅच आपण सुरू करतोय आणि तदनंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे जाणार आहे. त्यापूर्वी मॅच सुरू होणं इथे कंपल्सरी गरजेचं आहे. चला विनंती आहे परफेक्ट 11चे कॅप्टन समाधान अहिरकर अँड टीम एका लाईनीत एका ओळीत. मुन्ना शेख चला पटपट चला. वेळ झालेला आहे. यानंतर अजून 2 मॅच आहेत त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. पसायदान योद्धा स्पोर्ट फाउंडेशन देवाच्या आळंदी संघ आपण सगळे समोर या प्रेझेंटेशन बॉक्सच्या समोर आपल्या सगळ्यांना विनंती केला ते अमोलदादा कोंडबर विकाची तिकोणे त्याचबरोबर सगळा मित्रपरिवार भाजेचा निलेश ढगेचा फॅन्स फॉलोअर्स उपस्थित आहे. सगळ्यांचं मनापासून आभारी आहोत.
मॅन ऑफ द मॅच सामन्यावर किताब आपण देतोय. तत्पूर्वी चला विनंती आहे समाधान अँड टीम मंचावर उपस्थित असलेल्या अतिथींना विनंती, आपण या, आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच देऊ. मॅन ऑफ द मॅच हा किताब देण्यासाठी आम्ही मान्यवरांना विनंती करतो. आदरणीय स्वप्नील उर्फ बाबासाहेब काळोखे या ठिकाणी उपस्थित आहेत. बाबांना विनंती, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते आपण सामन्यावर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. त्याचबरोबर आळंदी नगरीचे SSC उद्योजकांनी क्रिकेट खेळावरती नितांत प्रेम करणारे व्यक्तिमत्व पैलवान पप्पू शेठ घोरपडे यांना विनंती केल्या तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपल्या शुभास्ते आपण सामन्यावर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित करतोय. दोन्ही मान्यवरांना मी विनंती करेल. त्याचबरोबर आज आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे अनिल माळी सर यांना विनंती केला तर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये त्या ठिकाणी आपल्या शुभास्ते सामन्यावर किताब या ठिकाणी देऊन सन्मानित केला जाते. तीनही मान्यवरांना विनंती आहे, आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण आमच्या या खेळाला आहे आगळीच धार, आमच्या या खेळाला आहे आगळीच धार. परफेक्ट 11 आहिरे पाळू कोहिंडे बुद्रुकचे योद्धे आम्ही, विजयाचे अस्सल दावेदार. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय पहिलवान नितीन केदारी, युवा उद्योजक पाळू माननीय पहिलवान वैभव कोयते, युवा उद्योजक आहिरे माननीय पहिलवान गोरख शिंदे. परफेक्ट कोचिंग क्लासेस कोहिंडे बुद्रुक, परफेक्ट 11 आहिरे पाळू कोहिंडे बुद्रुक. थँक्यू. क्षेत्ररक्षण करणारा संघ पोहोचलेला आहे. बॅटिंग करणारी टीम चला. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव आपले सलामीचे आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण मॅचला सुरू करतोय. 6 षटकांचा सामना तो इथे आपण खेळणार आहे आणि तदनंतर आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये जातोय. त्या समेत आपले समेत जोडले जात आहेत आदरणीय नरेश डोमे सर. थँक्यू. DJ आता ट्रान्स नका वाजू. मॅन ऑफ द मॅच प्रेझेंटेशनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. 2 विजेत्या संघांमध्ये आपण मॅच बघत होतो आणि निश्चित एक कडक मॅच आपल्याला बघायला मिळाली. 92 धावांचा पाठलाग करायचा होता, मात्र 5व्या षटकातच मुन्नाच्या 3 षटकारांमुळं हा सामना पसायदान योद्धा आळंदीच्या बाजूनं झुकला आणि अखेर त्यांनी शेवटच्या चेंडूवरती विजयावरती शिक्कामोर्तब केलं. इथे पाहुणे उपस्थित आहेत आणि बरोबर भरपूर बक्षीस आहेत. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया मुन्ना शेख. 64 धावा मात्र 21 चेंडूमध्ये मुन्नानं बनवलेल्या आहेत आणि सामन्याचा मानकरी ठरतोय तो. शांतपणे डोकं शांत ठेवून खेळला, चेंडूचे योग्य निवड केली, चेंडूच्या मेरिटवरती फटके खेळले आणि अखेर टीमला एक अतिशय शानदार विजय मिळवून दिला. मुन्ना शेखसाठी भरपूर बक्षीस आहेत. कॅप आहे जी आपल्याला सन्माननीय विजयभाऊ चौधरी आणि सुदर्शन भाऊ देवधर यांच्या माध्यमातून प्राप्त झालेली आहे. PVN इलेक्ट्रोमॅक कॉर्पोरेशनकडून वॉटर बॉटल आहे. त्याचबरोबर कुमारजी सांडभोर यांच्याकडून गॉगल आहे, स्लीव्ज आणि सेफ्टी गार्ड आहे. ॲडव्होकेट अतिकजी सय्यद द्या की गॉगल, ॲडव्होकेट अतिकजी सय्यद यांच्या माध्यमातून. आणि त्याचबरोबर हे सगळी बल्कमध्ये बक्षीस आहेत. इथे मनोज शेठ थिगळे यांच्याकडून बॅग सुद्धा आहे. ही सगळी बक्षिसं घेऊन जाण्यासाठी ट्रॉफी देखील या ठिकाणी मिळणार आहे. पाहुण्यांच्या शुभ हस्ते सगळी बक्षिसं मुन्ना शेख यांना आपण प्रदान करतोय. एका जबरदस्त खेळीसाठी 21 चेंडूमध्ये ठोकलेल्या आहेत तब्बल 64 धावा. निश्चित मुन्ना यांच्याशी आपण चर्चा करूया. त्यांच्या सहकाऱ्यांना विनंती हे घेऊन जा. मुन्ना बरोबर निश्चित चर्चा करू. मुन्ना एक मोठी इनिंग होती खरं तर, 2 ओव्हर आणि 39 धावा. तेव्हा आमच्याही मनात शंकेची पाल चुकली होती की आता हे टार्गेट थोडंसं कठीण आहे. तुला काय वाटत होतं? नक्कीच आम्ही सुरुवात तर चांगली केली होती, कारण 15चा ॲव्हरेज घेऊन निलेश आणि मी स्टार्ट करणार होतो. ती झाली पण होती, पण मध्ये एक ओव्हर चांगली पडली त्यामुळे थोडा प्रेशर आला होता. नंतर नो बॉल आल्यामुळं खूप ते 6 रन प्लस झाले आम्हाला. मध्ये आम्ही बघत होतो मुन्ना सलग 4 बॉल डॉट झाला होता. वाईडिश गुडलेनचा बॉल होता, तो निश्चित प्रकारे कनेक्ट होत नव्हता. त्यानंतर तू काय विचार करत होतास? नक्कीच विकेटवर तुम्ही व्हेरिएशन केलं तर तो बॉल डिफिकल्ट आहे आणि मोठ्या चेसला बॅट्समनला पर्याय नसतो. 6ची मॅच असते त्यामुळं तो बॉल डॉट होणारच. पण नंतर आम्ही कमबॅक केलं त्यामुळं मॅच जिंकलो. शुभेच्छा असतील मुन्ना शेखचा जबरदस्त खेळ आपण मैदानामध्ये बघितला. 21 चेंडूमध्ये 64 धावा आणि पसायदान योद्धा आळंदी संघाने जिंकला सामना. तर तुर्तास इथेच थांबूया
आणि पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून या मॅचचा आनंद घेऊया. धन्यवाद. या ठिकाणी काही बक्षीस आहेत कैलासभाऊ निखाडे यांच्याकडून आणि रवी भाऊ कड यांच्याकडून कृष्णा सातपुतेसाठी कॅश प्राईज आहे. 2000 रुपयाचे कॅश प्राईज आहेत. मी कैलास भाऊंना विनंती करतो आणि रवी भाऊ कड यांना विनंती करतो आपण या ज्यांनी ही बक्षिसं दिलेली आहेत त्याच मान्यवरांना विनंती. अर्धशतकासाठी हे बक्षीस होतं. कैलास भाऊ तुम्ही या ना. फोटो कोणीतरी दुसरं घ्या. रवी भाऊ कड आणि कैलास भाऊ निखाडे संघ मालक यांच्या शुभ हस्ते अर्धशतकासाठी 2000 रुपयाचं कॅश प्राईज कृष्णा सातपुते यांच्यासाठी. आजची इनिंग निश्चित मोठी होती मात्र टीमला पराभव स्वीकारावा लागलेला आहे. निश्चित कृष्णाची अजून एक इनिंग आम्हाला बघायला मिळू शकते पुढच्या सामन्यामध्ये. फेअर डिलिव्हरी. सर्वांना सर्वप्रथम प्रेमाचा गोडाचा नमस्कार. आपण पाहतोय खेड तालुक्यातील मानाची क्रिकेटची स्पर्धा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग RPL 2024. उपस्थित सर्वांचं मनपूर्वक मनापासून स्वागत. स्पर्धेच्या निमित्तानं उद्योजक दीपक शेठ ओसवाल, उद्योजक उत्तम शेठ बाजारे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. मनापासून आपलं सहर्ष असं स्वागत. काय जबरदस्त मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. निश्चितच एका बाजूने भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदे गाव ही टीम आहे. बॅटिंगच्या माध्यमातून ती टीम इथे मात्र आपल्याला पाहायला भेटते. त्यांच्या विरोधामध्ये परफेक्ट 11 पालू आहिरे कोहिंडे ह्या टीमला देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन्हीही मातब्बर संघ आहेत. बॅटिंगच्या मार्कवरती 2 सलामीचे बॅटर देखील आहेत. खेळपट्टीवरती एका बाजूने रणजित फराटे, अर्थातच शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा या गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू ॲज अ आयडॉल म्हणून आज शिंदेगाव या टीममध्ये पाहायला भेटतोय. दुसऱ्या बाजूने कॅप्टन कोल सोमनाथ कारले आहेत. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती पहिलं षटक घेऊन गोलंदाज इथे सागर आहेत. वाकाय जबरदस्त प्रहार. चेंडू फाईन लेगला सीमापार. RPL 2024 चा हा चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. या ठिकाणी सगळ्या प्रेक्षकांना विनंती केला ते आपण क्वार्टर फायनलची मॅच संपल्यानंतर लकी ड्रॉ आपण करणार आहे. लकी ड्रॉमध्ये भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना आपण एक आकर्षक ब्रँडेड सायकल देणार आहे. कुपन वाटप सुरू आहे त्यामुळे सगळ्यांना विनंती केला तर आपण आयोजक कमिटीतील सदस्य आपल्यापर्यंत येत आहेत किंवा ज्यांना कुपन हवा असेल ना त्यांना विनंती आहे. व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या ठिकाणी कुपन वाटप सुरू आहे. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आपण लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. भाग्यवान विजेत्या प्रेक्षकांना आपण एक स्पोर्ट्स सायकल इथे देऊन सन्मानित करणार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. रणजित फराटे ऑन ट्रॅक झोनमध्ये बॅटिंगच्या मार्कवरती तयार. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा चेंडूला लाभ केला. स्क्वेअर लेगला एक टप्पा घेत चेंडू मात्र जाऊन पोहोचेल सीमा पार. रणजित फराटेच्या बॅटमधला चौकार. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. जर सामना इथे शिंदेगाव टीमनं जर जिंकला तर अष्टपैलू खेळाडू, युवा टॅलेंट सोमाभाऊ टेमगिरे यांच्या वतीने तब्बल 1000 रुपयांचं प्राइज असणार आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवरती, गोलंदाजीच्या मार्कवरती इथे मात्र गोलंदाज इथे महाराष्ट्र पोलीस पाईटगावचा सार्थ अभिमान, पाईट गावाला बिलॉंग करणारा खेळाडू सागर दरेकरला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय पहिल्या षटकामध्ये. यावेळेस इथे जर पाहिलं तर पुन्हा एकदा हलक्या हातानं चेंडूला कट केलंय. नजाकत बडा कल्पकता. बॅकवर्टला चेंडू पुन्हा लेग बाईच्या माध्यमातून सीमा पार. 4 धावेसाठी चौकार.
भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा. स्कोर कार्ड वरती धावा जर इथे पाहिल्या तर 12 धावा धावफलकावरती. नो बॉल इथे मात्र यादीचा पंचांनी घोषित केलेला आहे. हा चेंडू इथे फ्रीट असणार आहे. यावेळेस हेलिकॉप्टर. वा भाई वा. लॉंग ऑफच्या डोक्यावरचा चेंडू पुन्हा सीमा पार. रणजित फराटेचा हा चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. धावफलकावरती आकडे देखील मात्र चेंज होतील. धावफलकावरती धावा 17 धावा धावफलकावरती. पहिलं षटक इथे मात्र संपलेलं असेल. ही पहा या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. षटक क्रमांक पहिले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. धावफलकावरती धावा 17 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 2 घेऊन गोलंदाजीच्या मार्कवरती ॲज अ आयकॉन तयार असणार आहे. बारामतीचा स्टार अक्षय ठावरे इथे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती तयार. बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा बॅटर तयार असतील. कॅप्टन सोमनाथ कारले यांना पाहतोय. उजव्या लाईनच्या पलीकडे पंचांचे दोन्ही हात समांतर. धावा येथील अवांतर. अर्थातच अतिरिक्त धावेने धावफलक वाढले गेलं. धावफलकावरती धावा 18 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या बदल्यामध्ये पुन्हा अक्षय ठावरे तयार. यावेळेस वा वा. सोमनाथ कारलेचा काय जबरदस्त फटका आहे. स्क्वेअर कटचा हा देखना फटका. चेंडू जाऊन पोहोचेल सीमा पार. 4 धावेसाठी चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MB स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. सातत्यपूर्ण सराव आणि सरावानंतर रोजचं असणारं सोमनाथचं प्रात्यक्षिक इथे मात्र आता मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटलं. काय जबरदस्त फटका होता. त्या चेंडूवरती चौकार आला. धावफलकावरती धावा आहे 22 धावा धावफलकावरती. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये भैरवनाथ प्रतिष्ठान शिंदे वराळे ह्या टीमला देखील मात्र आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. पुन्हा एकदा इथे गोलंदाज तयार असेल. यावेळेस इथे मात्र सोमनाथ ऑन फायर झालाय. राजू पाटे डाऊन दी बॉल. टेकन व्हेरी गुड कॅच. टिपला झेल. फलंदाज सोमनाथ कारले ह्या चेंडूवरती फेल. बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. काय जबरदस्त इथे मात्र विकेट आलेली आहे. कॅप्टन कुल सोमनाथ कारले इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये बाद झालेला असेल. नवीन फलंदाज न्यू बॅटर युवा टॅलेंट अक्षय तुर्वे इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. धावफलकावरती धावा 22 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये षटक क्रमांक देखील दुसरं चालू आहे आणि दुसऱ्या षटकातील 2 चेंडू झालेले आहेत. 2 ह्या अंकाचं साम्य आपण विशेषतः इथे स्कोर कार्डवरती पाहतोय. आकर्षक असणारी ही क्रीडा स्पर्धा खेड तालुक्याचा हा मिनी विश्वचषक आहे. RPL 2024 पर्व 5 मध्ये प्रवेश करणारी ही क्रिकेटची स्पर्धा आहे. 1 नाही 2 नाही 3 नाही तर अथांगपणे 5 वर्ष इथे मात्र या स्पर्धेचा समुदाय इथे मात्र संपन्न होतोय. पुन्हा अक्षय तुर्वे तयार असेल. यावेळेस इथे मात्र बॅटवरती चेंडू घेतलाय. चेंडू हवेत. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू टप्पा पडला. 1 धाव तिथे मात्र पळून पूर्ण केली जाणार आहे. एका धावेने धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 23 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा शिरूर तालुक्यातील मांडव गण फराटाचा असणारा रहिवासी ॲज आयडॉल रणजित फराटेला पाहतोय. समोरून बारामतीचा सुपरस्टार अर्थातच आयकॉन अक्षय ठावरे आहेत. मोठमोठ्या भारतातील स्पर्धा अक्षय ठावरेनं टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून केलेला आहे. दुसऱ्या बाजूने रणजित देखील आहे. यावेळेस इथे मात्र रिवर्स अटेंड करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. अर्थातच
काय जबरदस्त इथे चेंडू होता हा अक्षय टावरेचा मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आपण अजय अवळे सरांना पाहतोय. दुसऱ्या बाजूने स्क्वेअर लेग पंच आमचे संजय भालेराव सर आहेत, अनुभवी पंच आहेत. अनुभवी पंचांची सांगड या स्पर्धेमध्ये विशेषतः आपण पाहतोय. यावेळेस इथे मात्र वाईड लाईन वरती जाऊन हा फटका रणजित फराटेला खेळायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही. डॉट बॉल एस्टनच्या पाठीमागे कॅप्टन कुल समाधान आहेरकर आहेत. अर्थातच दुसरं पॉवर प्लेचं षटक आहे. 38चं षटक आपण इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. RPL 2024. यावेळेस इथे मात्र पुन्हा एकदा स्विच हिट करायचा होता, परंतु इथे अक्षय टावरे रणजितला ओळखून आहे. डॉट बॉल आला. षटक क्रमांक दुसरं संपलं जाईल. 23 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. प्राइज इथे असणार आहे संघमालक अंकुश भाऊ गायकवाड यांच्या वतीने. रणजित फराटेने जर लागोपाठचे 3 षटकार खेळले तर तब्बल 2000 रुपयांचं प्राइज असणार आहे. पहा संघमालकांच्या वतीने इथे मात्र प्राइज लावलं जाते. संघमालक देखील व्यासपीठावर न बसून स्पर्धेचा आनंद घेत आहेत. 23 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकं संपलेली आहेत. पॉवर प्लेची 2 षटकं संपल्यानंतर अर्थातच तिसऱ्या षटकाला देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होईल. गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा पाईट गावाला बिलॉंग करणारा सागर दरेकर इथे मात्र गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असणार आहे. अगदी काही दिवसांपूर्वी तो दुखापतग्रस्त होता, इंजर्ड होता. इंजुरी त्याला तिथे आली होती, मात्र आता दुखापतीतून तो बाहेर पडलेला आहे आणि आज पुन्हा एकदा त्याला क्रिकेटच्या मैदानावरती आपण पाहतोय. बॅटिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा युवा टॅलेंट अक्षय तुळवे इथे मात्र तयार असेल. यावेळेस इथे बॅटवरती चेंडू घेतलाय. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. वाघांची धाड फोडलाय पहाड. चेंडू सीमापार. RPL चा षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धावफलकावरती धावा, स्कोर कार्डवरती धावा जर पाहिल्या तर 29 धावा धावफलकावरती असतील 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. 29 रन ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावफलकावरती. काय जबरदस्त क्षेत्ररक्षण देखील आपण पाहतोय. मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आहे. लॉंग ऑन लॉंग ऑफ, अर्थातच शॉर्ट कव्हर, शॉर्ट पॉईंटमध्ये देखील एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. वाह काय जबरदस्त फटका आहे. चेंडूला लाभ केले. अक्षय टावरे तिकडे आहेत लॉंग ऑन झोनमध्ये. चेंडूला मात्र मैदानावरती फील्ड करतील. फक्त आणि फक्त त्या चेंडूवरती एकच धाव आली. एका धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा आहे 30 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. बुनबुनचे बनता है सागर. क्षणाक्षणांनी बनते हे युग. अगदी कासवाच्या गतीनं का होईना इथे मात्र धावफलक पुढे सरसवलं जाते. शिंदेगाव वराळेगाव या टीमकडनं पुन्हा एकदा आयडॉल रणजित फराटे तयार. यावेळेस थोडासा लोवर चेंडू होता. फक्त दिशा दिलेली आहे. तिकडे ब्रिजेश चौधरी असतील स्क्वेअर लेगमध्ये. चेंडूला फील्ड करतील. अर्थातच त्या चेंडूवरती एक धाव पुन्हा एकदा मैदानावरती पदून पूर्ण केली गेली. एका धावेने धावफलक पुन्हा वाढलं गेलं. धावफलकावरती धावा 31 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. मानाची क्रिकेटची स्पर्धा आहे. भारतभरातून आयकॉन देखील या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. आयडॉल पाहतोय. नामवंत स्पर्धा पर्व 5 मध्ये खऱ्या अर्थानं संपन्न होतीये. यावेळेस इथे जर पाहिलं तर त्या चेंडूवरती विशेषतः एक धाव जी मात्र पदून पूर्ण केली गेली. लकी ड्रॉचे जे कूपन आहेत त्याचं वाटप मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला चालू आहे. ज्या प्रेक्षकांना कूपन घ्यायचं असेल त्यांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आणि कूपन घेऊन जायचंय. यावेळेस हलकीशी प्लेसमेंट आपण ह्या चेंडूवरती पाहिलेली आहे. रणजित फराटेचा हा फटका होता कार्पेट पद्धतीचा. तिकडे पुन्हा 2 धावा ज्या मात्र पदून पूर्ण केल्या जाणार आहेत. पहा समाधान आहेरकर आहेत कॅप्टनच्या भूमिकेमध्ये. निश्चितच आयकॉन अक्षय टावरे, आयडॉल जुन्नर नारायणगावचा एक बिग ब्लास्ट म्हणून ज्याची ख्याती राहिली तो राजू पाटे देखील क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीममध्ये आहे. यावेळेस इथे मात्र वाह काय जबरदस्त चेंडू. ही
सागर दरेकरची जादू आहे मित्रांनो. भल्या भल्या खेळाडूंना त्यानं इथे मात्र ह्याच मैदानावरती गपगार केलेला आहे. एक धाव आली, एका धावेने धावफलक वाढलं, धावफलकावरती धावा 35 धावा धावफलकावरती 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकं संपली सुरुवातीची. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स, प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. थँक्यू. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून प्रामुख्याने उपस्थित असणारे चांडोली नगरीचे सरपंच आदरणीय नवनाथप्पा पवळे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नवनाथप्पा पवळे यांना विनंती केल्या तर आपण व्यासपीठ होते आणि स्थानापन्न व्हा. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं सरपंच नवनाथप्पा पवळे आणि त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराचं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे अमोल शेठ सावंत आणि त्यांचा मित्रपरिवार उपस्थित होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. ओटो कॉम्बॉक्स. यावेळेस इथे लोवर चेंडू बॅटवरती घेतलाय. रणजित फराटेचा तडाखा, चेंडू सीमा पार, चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. धावफलक वाढेल, धावफलकावरती धावा 41 धावा धावफलकावरती आहेत. जयची एक बॅट इथे हरवलेली आहे. जयस हा बॅटचा ब्रँड आहे. कुणाला जर ती बॅट सापडली तर कृपया मुख्य व्यासपीठाच्या जवळ आणून द्या. व्हाईट बॉल इथे मात्र पंचांनी घोषित केलेला आहे. अतिरिक्त धावेने धावफलक पुन्हा वाढेल. धावफलकावरती धावा असतील 42 धावा धावफलकावरती. 4थं षटक चालू आहे. उर्वरित 3 षटकं समालोचन करण्यासाठी पुन्हा बदल होईल. विशाल कालेकर आणि राम रोकडे सर इथे जॉईंट होत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा लोवर चेंडू, तिथे फक्त दिशा दिली आहे. फाईन लेगच्या डोक्यावरनं चेंडू सीमा पार. रणजित फराटे ऑन फायर, चरण षटकार. शिवछत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. प्रेक्षकांना विनंती आहे, मॅच बॉल आपण सहकार्य करा. मॅच बॉल आतमध्ये द्या. तर पाहिलं तर इथे जर पाहिलं तर धावफलकावरती धावा लागले गेले. तब्बल 4थ्या षटकामध्ये जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय तब्बल 48 या अंकावरती. 48 धावा धावफलकावरती लागले गेल्यात. इथे आपण पाहताय मैदानच्या आतमध्ये 2 फलंदाज मैदानच्या आतमध्ये खेळताना. एक बाजूनं रणजित फराटे तर दुसऱ्या बाजूनं करंजविरे गावचा सार्थ अभिमान अक्षय तुळवेला आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवरती खेळताना. यावेळेस इथे काय मैदानच्या आतमध्ये पंचांच्या हात समांतर धावा येतील. आपण तर एक धावेने धावफलक जाऊन पोहोचेल. तब्बल 49 धावा धावफलकावरती आहे. संघ अर्धशतकाच्या उंबरठ्यावरती येऊन पोहोचला आहे. 49 धावा धावफलकावरती आहेत लागले गेल्यात. 2 फलंदाज मैदानच्या आतमध्ये बाद करत 49 धावा. इथे पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न होता आणि थोडासा फटका फसलाय. फलंदाजाला थोडासा चेंडू जोरात लागलेला आहे. पाणी घेऊन या आतमध्ये लवकरात लवकर. या लवकर या. उसळी घेणारा चेंडू होता. तिथे शरीराच्या वरती आदळल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर रणजित फराटेला थोडंसं दुखापतीमध्ये जावं लागतंय. इथे धावा रोखल्या जात आहेत. चेंडू देखील तिथे सुरेख होता. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहिले तर अनेक बक्षीस दात्यांनी अनेक देणगीदार दात्यांनी आपल्या स्पर्धेला विशेष सहकार्य केलेलं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक ज्यांच्या माध्यमातून लाभलेलं आहे. रोख रक्कम 1 लाख रुपयांचं पारितोषिक दिशा उद्योग समूह श्री बाळासाहेबजी कडलक साहेबांच्या वतीनं प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकाला रोख रक्कम 71,000 रुपये पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद सदस्य तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य, हुतात्मा राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष आणि राजकुरनगर नगरीचे माजी सरपंच आदरणीय अतुलभाऊ देशमुख यांच्या वतीनं
द्वितीय क्रमांकाला 71,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तृतीय क्रमांकाला 51,000, चतुर्थ क्रमांकाला 51,000 ही पारितोषिक देखील आपण या स्पर्धेच्या निमित्तानं पाहतोय. सगळ्याच बक्षीसदात्यांचा आभारी आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. पुन्हा एकदा आपण पाहतोय दुःखपतीला सावरून पुन्हा एकदा राजू इथे आपण पाहतोय रणजित भरांडेला एक चांगला मोठा फटका खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे देण्यात येत आहे. दुसऱ्या धाब्यासाठी पहिल्यांदा तिथे आपण पाहतोय नकार कळवला. एक धाव आली. एक धावेच्या मदतीनं जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 50 या अंकावरती संघाचा अर्धशतक मैदानच्या आतमध्ये पूर्ण झालंय. धावफलकावरती 50 धावा लागल्या गेल्यात. षटक क्रमांक जर पाहिलं तर मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. चौथ्या क्रमांकाचं इथे गोलंदाजच्या ट्रॅकवरती आपण पाहतोय गोलंदाज सज्ज आहे. अक्षय टावरेला आपण पाहतोय एक अप्रतिम गोलंदाजी मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. अक्षय तुळवे आणि अक्षय टावरे ही समीकरण मैदानच्या आतमध्ये आपण पाहत आहे. दरम्यानच्या काळात कोण कोणावरती भारी पडणार हे देखील पाहणं मैदानच्या आतमध्ये गरजेचं आहे. यावेळेस हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती आहे. एक धाव पळवून पूर्ण केली की दुसऱ्या धावेसाठी पलायन. तिथे काय मैदानच्या आतमध्ये आपण पाहतोय रणजित फराडेने तिथे नकार कळवला आहे आणि तिथे डेंजर झोनला फलंदाज तिथे काय आपल्या घरट्यामध्ये निश्चित आपण पाहतोय सुखरूप असेल की नसेल इथे देखील आपण पाहत आहे. पंच कळवतील. फलंदाज देखील सुरक्षित आहे. एक धाबेने जर पाहिलं तर धावफलक धावून पोहोचलाय तब्बल 51 या अंकावरती 51 धाबा धावफलकावरती लागल्या गेल्या. षटक क्रमांक 4 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. एक अप्रतिम षटक तितकीच चांगली फलंदाजी देखील मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. धावांची लयलूट धावांचा पाऊस इथे मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा अक्षय टावरे सज्ज आहे. रणजित फराडे यावेळेस काय हलक्या हाताने कट केला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. धावबाजी संधी तिथे डेंजर झोनला काय एक अप्रतिम रनिंग विकेट आपण पाहिजे मैदानच्या आतमध्ये. एक धाव आली. एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 52 या अंकावरती 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. षटक क्रमांक 4 मैदानच्या आतमध्ये संपले गेले. चौथं षटक संपलं. धावफलकावरती धावा लागल्या गेल्या तब्बल 2 बाद 52 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळू शेठ वाडेकर. थँक्यू डीजे. इथे पुन्हा एकदा आपण पाहतो क्षेत्ररक्षण सजवलं जाते. संघनायक कोणावरती विश्वास दाखवणार, कोणाच्या हाती गोलंदाजी स्वीकारणार, कोणावरती विश्वास दाखवला जाणार, कोण गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावताना पाहणार हे देखील पाहणं मैदानच्या आतमध्ये गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहतोय चाकणगावाला बिलॉंग करतो तोच गोलंदाज फिरकीचा जादूगार म्हणून त्यांनी या टेनिस विश्वामध्ये त्यांनी त्याची ओळख निर्माण केली. तोच शेहजाद अन्सारी इथे आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती असेल. तर स्ट्रायकरचं आपण पाहतोय रणजित फराटेला आपण पाहतोय गोलंदाजच्या ट्रॅकवरती शेहजाद अन्सारी. नॉन स्ट्रायकरचं आपण पाहतोय फलंदाज अक्षय तुळवे आहे. इथे धावफलक जर पाहिलं तर धावून पोहोचलाय. चौथ्या षटकामध्ये जर पाहिलं तर 2 बाद 52 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. शांततामय वातावरण मैदानच्या आतमध्ये आहे. यावेळेस काय गुटनाट एक तमाशा एक चेंडू सीमारेषा पार षटकार 6 धावा. शिवछत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेठ काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. षटकाराच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय. अतिशय जलद गतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय. 2 बाद 58 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 5 मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. इथे गोलंदाजाचं देखील आपण पाहता मैदानच्या आतमध्ये शेहजादचं स्वागत केलंय. रणजित फराटे सारख्या एक आक्रमक फलंदाजानं षटकारानं पुन्हा एकदा जाऊयात मैदानच्या आतमध्ये. डावाला देखील सुरुवात आहे. स्ट्राईक एंड होती रणजित फराटे. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू होता खोदून काढण्याचा प्रयत्न त्याचा सक्सेसफुल ठरला. एक धाव आली. एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 59 अंकावरती 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. धावफलकावरती जर पाहिलं तर गणित गुणोत्तर प्रमाण बदललं जात आहे. धावांची लयलूट मैदानच्या आतमध्ये सुरू आहे. एक सिंगल डबल षटकार चौकार मैदानच्या आतमध्ये आपण पाहत जात आहे. तर 59 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. पुन्हा एकदा शेहजाद सज्ज झाला आहे. त्यावेळेस फटका बसला होता परंतु क्षेत्ररक्षक तिथे दूरवरती राहिला आहे. आणि जर पाहिलं तर एक धाव आली. एक धावेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल पुन्हा एकदा 7 अंकावरती. अक्षय तुळवेचा फटका आपण मैदानच्या आतमध्ये पाहिला. तदनंतर जर पाहिलं तर 60 धावा इथे धावफलकावरती बनवल्या गेल्यात. धावा इथे रोखण्याचा प्रयत्न तिथे सुरेख आहे. शेहजादला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती धावताना. तिथं 5व्या क्रमांकाचं षटक तिथे मैदानच्या आतमध्ये तो संपन्न करतोय. तर एक आक्रमक फलंदाज आपण पाहताय मैदानच्या आतमध्ये रणजित फराटे. इथे मोठे पटके खेळताना आपण त्याला देखील मैदानच्या आतमध्ये पाहताय.
RPL राजगुरू हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगचं पर्व क्रमांक 5 मध्ये इथे आपण पाहतोय हा सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे जर पाहिलं तर धावांची इथे रोखायचं काम एक अतिशय चांगल्या प्रकारे सुरू आहे. आपण पाहताय शेजारची गोलंदाजी नितीचा अचूक टप्पा मैदानाच्या आतमध्ये तो टाकतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला, एक धाव आली, दुसऱ्या धाब्यासाठी पलायन, तिथे काय धावाची संधी दिली रेंजर रोलला. इथे फलंदाज अक्षय तुळवे बाद, क्रिकेट क्षेत्रातील आत्महत्या, फलंदाज धावबाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. थँक्यू डीजे. इथे आपण पाहतो अक्षयच्या स्वरूपात संघाला जर पाहिलं तर तिसरा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर बाद झालाय. त्याची जागा भरून काढण्यासाठी जर पाहिलं तर बंटी मांडेकरला आपण पाहणार आहे. रणजित फराडे सोबत खेळताना मैदानाच्या आतमध्ये तर षटक क्रमांक सुरू आहे 5व्या क्रमांकाचं. सैजाद अन्सारीला आपण पाहतो निश्चितच चांगल्या प्रकारची गोलंदाजी आहे. एक चांगला मोठा फलंदाज त्याने मैदानाच्या आतमध्ये त्याच्या नावावरती बाद केला धावबाच्या स्वरूपामध्ये. यावेळेस पुन्हा एकदा काय मैदानाच्या आतमध्ये थोडासा फिरकीचा जादूगार चेंडू मैदानाचा अवलंब केला आणि तिथे काय डेंजर झोनला फलंदाज पुन्हा एकदा दुसरा धाव बाद, बंटी मांडेकर इथे बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. थँक्यू डीजे. इथे पुन्हा एकदा पाहिलं तर बॅक टू बॅक दुसरा फलंदाज धाव बाद झाल्यानंतर जर पाहिलं तर धावबलक स्थिर आहे. निश्चितच चांगल्या प्रकारची गोलंदाजी शेजारची मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. डॉट चेंडू त्यानंतर काय मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचं कमबॅक करताना त्याला पहिल्या चेंडूवरती रणजित फराटे यानं षटकार खेळल्यानंतर जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलाय 61 या अंकावरती. 61 धावा बनवल्यात. षटक क्रमांक 5 मैदानाच्या आतमध्ये संपले गेले. 5 षटकं संपली धावफलकावरती. 4 बाद 61 धावा. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. आकाश पावकेला आपण पाहणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये तो पदार्पण करतोय. इथे रणजित फराटेची त्याला साथ द्यावी लागेल. शेवटचं अंतिम षटक आहे. 6व्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये सुरू होत आहे. राहुलला आपण पाहणार आहे गोलंदाजीच्या ट्रॅकवरती. षटक क्रमांक 6 मैदानाच्या आतमध्ये तो संपन्न करेल. अंतिम षटकाचा 16. इथे स्ट्राईक एंडवरती आपण पाहता फलंदाज पुन्हा एकदा दाखल झाला आहे रणजित फराटे. इथे मोठे फटके देखील खेळणार का गोलंदाज इथे धावा रोखणार हे देखील पाहणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं आहे. चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यावेळेस बॅटीची कडा क्षेत्ररक्षक तिथे तैनात. सैजाद डाऊन दी बॉल टिपला जाईल या चेंडूवरती फलंदाज आयडॉल रणजित फराटे फेल. त्याला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. थँक्यू डीजे. इथं आपण पाहतोय रणजित फरांडीचा मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. नवीन फलंदाज पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करेल. तर पाहिलं तर निश्चितच धावफलकाला इथे लॉकअपमध्ये बंदिस्त केलंय. धावफलक स्थिर आहे. धावफलकावरती जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये शेजारने त्याच्या षटकामध्ये 2 फलंदाज धावबाद केल्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये मी पाहतोय गोलंदाज राहुलला त्याने पहिल्याच चेंडूवरती इथे रणजित फरांडेसाठी कर्तनकाल ठरला आहे. त्याला देखील डगआउटचा रस्ता दाखवला आहे. 3 फलंदाज या 3 चेंडूमध्ये बाद झाल्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. विघ्नेशला आपण पाहणार आहे इथे फलंदाजी करताना. शेवटचं अंतिम षटक सुरू आहे. एक अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 61 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 5 बाद 61 धावा. तव्यात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये चांगला सामना मैदानाच्या आतमध्ये रोमहर्षक सामना. कोण जिंकणार कोण पराजित होणार. यावेळेस उसळी घेणारा चेंडू होता. बॅटीची कडा घेऊन पुन्हा एकदा यष्टीरक्षक समाधान आहेरकरच्या डोक्यावरून फरार झाला होता. बॅकअपचं क्षेत्ररक्षण जर पाहिलं तर शेजाद अन्सारीला आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये चांगल्या प्रकारचे क्षेत्ररक्षण. तितकीच चांगली फेकी मैदानाच्या आतमध्ये त्याने केल्यानंतर धावा इथे रोखल्या जात आहेत. 1 धाव येईल. 1 धावेच्या मदतीने जर पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचेल. तर पुन्हा 62 धावा इथे धावफलकावरती लागल्या गेल्यात. पुन्हा एकदा आपण पाहणार आहेत आकाश वावके असेल स्ट्राईक एंडवरती. नॉन स्ट्राईकवरती जर पाहिलं तर विघ्नेशला आपण पाहणार आहे. तर गोलंदाजीच्या ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज आहे. राहुल चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतो आहे. धावफलकावरती देखील धावफलक स्थिर आहे. जर धावून पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती एक फलंदाज त्यानं बाद केला.
पुन्हा एकदा फटका खेळला आहे, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, समाधान आहेरकर टिपला असेल, फलंदाज या चेंडूवरती आकाश पावके भेल, बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय. इथे आपण निश्चितच पाहताय धावांची, इथे धावांना देखील लॉकअपमध्ये बंदिस्त केल्यानंतर फलंदाजी देखील इथे आपण पाहतोय. हा गेल्यानंतर पुन्हा एकदा दुसरा मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतोय. पुन्हा एकदा जर पाहिलं तर अजित पवार इथे मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करतायत. फलंदाजीसाठी जर पाहिलं तर चाकण कापाला बिलॉंग करतायत. इथे पुन्हा एकदा हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये त्यांचं इथे पदार्पण झालंय. इथे त्यांना देखील मोठे फटके आपल्या संघासाठी खेळणं गरजेचं आहे. धावफलक स्थिर आहे 6-62 या अंकावरती. 62 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. एक अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करताना आपण पाहतोय राहुलला. राहुल हुरसळेची गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. निश्चित हा चेंडू मैदानाच्या आतमध्ये डॉट आला. एक अप्रतिम चेंडू होता. अजित साठी मैदानाच्या आतमध्ये चेंडू डॉट आला आहे. धावफलक स्थिर आहे 62 या अंकावरती. 62 धावा. शेवटचं अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. चांगल्या प्रकारचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. तर इथे जर पाहिलं तर 6 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत आणि धावफलकावरती 62 धावा. एक चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज राहुल हुरसळे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस सरळ हाताने खेळला आहे. क्षेत्ररक्षक तिथे राजू पाटे, डाऊन दी बॉल, टिपला झेल या चेंडूवरती फलंदाज अजित पवार फेल, बॅक टू द पवेलियन. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. इथे जर पाहिले तर अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या मध्ये सुरू आहे. राहुल हुरसळेला आपण पाहतोय गोलंदाजीच्या ट्रॅकवरती आहे. अजित पवार नंतर जर पाहिलं तर नवीन उमेश मरगजने जर षटकार खेळला तर सचिन रमदोळ यांच्याकडून 1000 रुपयाचा रोख कॅश प्राइज आहे. इथे मैदानाच्या आतमध्ये षटकारासाठी प्राइज लागले उमेश मरगज याच्या. यावेळेस सुसाट वेगाचा चेंडू होता. दिशाहीन गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. इथे डॉट चेंडू आलाय आणि यावेळेस आपण पाहतोय पहिल्या डावामध्ये बनवल्यात. पहिला डाव संपला. धावफलकावरती जर पाहिलं तर धावफलकावरती लागल्या गेल्यात. ब्रजनाथ प्रतिष्ठान शिंदेगाव वराळे या संघानं बनवल्यात पहिल्या डावामध्ये 62 धावा 7 गडी बाद करत. तर लक्ष ठेवलंय परफेक्ट 11 या संघासमोर बनवायचे आहेत. वाटप करतोय आणि सायंकाळी क्वार्टर फायनलची मॅच संपल्यानंतर म्हणजे यानंतर जो शेवटचा सामना होणार आहे तो सामना या ठिकाणी संपन्न झाल्यानंतर आपण लकी ड्रॉचे कुपन आपण या ठिकाणी वाटप करणार आहेत. खेळाडूंना देखील जर त्या लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचं असेल तर आपण देखील उपस्थित सगळ्या खेळाडू मित्रांना विनंती आपण लकी ड्रॉमध्ये सहभागी होऊ शकता आणि भाग्यवान प्रेक्षक विजेत्या आपण एक स्पोर्ट्स सायकल देणार आहे. ती सायकल आपण या ठिकाणी देऊन सन्मानित करणार आहे. त्यामुळे ज्यांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्या सगळ्यांना विनंती आहे आपण कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. त्याचप्रमाणे या स्पर्धेच्या निमित्ताने वांद्रे नगरीचे युवा उद्योजक संदेश दादा सावंत त्यांचं देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. त्यांचं देखील स्पर्धेच्या निमित्तानं मनापासून मनपूर्वक स्वागत आहे. सगळीकडेच गाजते आमचे नाव, सगळीकडेच गाजतंय आमचे नाव. क्रिकेट रसिकांच्या हृदयाचा घेतलाय आम्ही ठाव. मैदान गाजवायला आली पहा भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग 2024 मध्ये पदार्पण करीत आहे संघ मालक माननीय संदेश शेठ बापूसाहेब काळे, डायरेक्टर श्रीशा लँडमार्क वराळे, माननीय काळूराम अण्णा मिंडे, तंटामुक्ती अध्यक्ष शिंदेगाव, माननीय अजय शेठ अंकुश घनवट, भामचंद्र फ्रूट्स अँड बेव्हरेजेस, माननीय अंकुश शेठ गायकवाड, युवा उद्योजक शिंदेगाव, भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगाव. चला बॅटिंग करणारी टीम अंपायर मैदानावरती पोहोचलेला आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ दाखल झालेला आहे. वेळ आपल्याकडे कमी आहे. त्यानंतर अजून एक मॅच होणार आहे आणि तुमच्यातील विजेत्या संघाला ती मॅच खेळावी लागणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांच्या कॅप्टनना आमची रिक्वेस्ट आहे की थोडं सहकार्य करा.
वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतरचा शेवटचा सामना तो देखील आपण आजच वेळेत पूर्ण करणार आहे. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक 51,000 रुपयांचं ज्यांच्या माध्यमातून आपल्याला लाभलेलं आहे. श्री क्षेत्र कडूचे उपसरपंच साबीरबाई इनामदार, संचालक विविध विकास कार्यकारी सोसायटी तिनेवाडी राजू शेठ पाचारणे, आंबेटा नगरीचे माजी आदर्श उपसरपंच अमोल शेठ दौणे आणि राजकुरनगर नगर परिषदेचे नगरसेवक मंगेशदादा गुंडाळ यांच्या वतीनं तृतीय क्रमांकासाठी 51,000 रुपये, तर चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपये संचालक राजकुरनगर सहकारी बँक सचिन शेठ किरण मांजरे, मुके ग्लोबल कंपनीचे आदरणीय किरण शेठ मुके, माजी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस खेड तालुका तथा राजकुरनगर नगरीचे माजी ग्रामपंचायत सदस्य माजी उपसरपंच वैभव शेठ घुमटकर आणि महालक्ष्मी RMC आणि वेअर हाऊस कुरोळीचे सर्वेसर्वा युवा उद्योजक आदरणीय मयूर शेठ गायकवाड आणि अभिषेक गायकवाड यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपयांचं पारितोषिक या ठिकाणी लाभले. या सगळ्या बक्षीसदात्यांचा आम्ही मनापासून आभार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं संपूर्ण संघांना आकर्षक रंगीबेरंगी किटचं सौजन्य देणारे शिवसेना जिल्हा प्रमुख पुणे माजी सभापती पंचायत समिती खेड भगवान शेठ पोखरकर साहेब, चषकचं सौजन्य देणारे श्री प्रतीकदादा मोहिते पाटील, सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस, यूट्यूब लाईव्हचं सौजन्य देणारे उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा गणेश शेठ बोत्रे, अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पाईट पिंपरी जिल्हा परिषद गट रविभाऊ चव्हाण यांच्या वतीनं यूट्यूब लाईव्हचं सौजन्य आहे. तर सगळ्या खेळाडूंसाठी आकर्षक कॅपचं सौजन्य देणारे ओम शांती कार्गो मोवर्स LLPचे सर्वेसर्वा विजयभाऊ चौधरी, युवा उद्योजक सुदर्शन भाऊ देवदरे या सगळ्या बक्षीसदात्यांचा आम्ही मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार आहोत. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि पुन्हा एकदा आपण समालोचन कक्षातून ऐकूयात आदरणीय नरेशजी डोमे सरांना. थँक्यू उत्तम सर, थँक्यू विशाल सर, थँक्यू राम सर, थँक्यू प्रवीण सर. जाऊया मैदानामध्ये. हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीगमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दोन पराभूत संघ ज्यावेळेस एकमेकांसमोर आलेत, निश्चित अधिक जास्त काट्याची लढाई आपल्याला इथे बघायला मिळाली. खरं तर कृष्णा गवळी मला वाटतं पहिल्याच चेंडूवरती बाद झाला आणि तिथून पुढे निश्चित टीम अडचणीत होती. अशा परिस्थितीमध्ये रणजित फराटेने डाव सावरला. 21 चेंडूमध्ये 38 धावांची रणजित फराटेची खेळी निश्चित चांगली राहिली आणि त्यामुळेच 62 धावा उभ्या राहिल्या. 63 धावांचं आव्हान घेऊन मैदानामध्ये दाखल होईल इथे टीम परफेक्ट 11. पहिला चेंडू उंच आकाशामध्ये, जशास तसं उत्तर, टीट फॉर टॅट. पहिल्या चेंडूवरती बाद झाला होता कृष्णा, तर इथे पहिल्या चेंडूवरती राजू पाटे बाद. आयडॉल 0 धावा. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित असणारे अहिरे गावचे सरपंच सचिन शेठ मधुकर आहेरकर यांच्या ठिकाणी मनापासून स्वागत. आणि त्यांच्या वतीनं अहिरे गावचा सुपरस्टार आणि कॅप्टन समाधान आहेरकर याच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं पारितोषिक सचिन भाऊ आहेरकर यांच्या वतीनं आहे. तर समाधानच्या प्रत्येक षटकाराला 101 रुपयांचं बक्षीस सचिन भाऊंच्या वतीनं आहे. त्यांचं मनापासून आभार आहोत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. निश्चित भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदे विरुद्ध परफेक्ट 11 असा सामना आपण मैदानामध्ये बघतोय. कृष्णा गवळी आयकॉन, रणजित फराटे आयडॉल, सोमनाथ काले, अक्षय तुळवे, बंटी मांडेकर, प्रभात मर्गजला विश्रांती आहे, आकाश पापळे, विघ्नेश जाधव, अजित पवार, त्यानंतर उमेश मर्गज, विजय खंडागळे आणि महेश बिवटे अशी फौज आहे यावेळेस भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदे संघाकडे. तर इकडे अक्षय तावरे, राजू पाटे बरोबर समाधान आहेरकर, संगनायक सागर दरेकर, शहजाद अन्सारी आणि आकाश हगवणे, निलेश सोरगे, नितीन केदारी, ब्रिजेश चौधरी, संदेश डांगळे आणि राहुल हुरसाळे. या सगळ्या खेळाडूंना आपण मैदानामध्ये बघतोय. दोन्ही फौजा निश्चित बलाढ्य आहे. दोघांची सुरुवात शून्यातून आहे. बाहेरची कड अक्षय तावरे, बॅक टू बॅक सेकंड विकेट. रणजित फराटे इज द मॅन इन क्रायसिस. 2 फलंदाज पहिल्या 2 चेंडूवरती शून्यावर, अजूनही 0 आहे. 2 गडी बाद. आयडॉल पाठोपाठ आयकॉन अक्षय तावरे शून्यावर. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पड. थँक्यू. चला बॅटर थोडं पटपट चला. फलंदाजांना विनंती आहे, वेळ भरपूर होत चाललेला आहे. यानंतर अजून एक मॅच आहे.
आणि तुमच्यापैकी विजेत्या संघांना ती मॅच खेळायची आहे. त्यामुळे कमिटीच्या वतीनं विनंती केला ते थोडं सहकार्य करा. त्याचबरोबर सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहेत, व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण लकी ड्रॉच्या माध्यमातून भाग्यवान प्रेक्षकास एक सायकल या ठिकाणी भेट देणार आहे. लकी ड्रॉ शेवटची मॅच संपल्यानंतर आपण ड्रॉ करणार आहे. त्यामुळे ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे या ठिकाणी डाव्या बाजूला आयोजक मंडळी उपस्थित आहे. कुपन वाटप सुरू आहे. आपण कुपन कलेक्ट करा आणि लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हा. ओ टू कॉम्बॉक्स. मला वाटतं कुपन आपण प्रेक्षकांपर्यंत घेऊन जा, ज्यांना हवंय ते विकत घेतील. परंतु ड्रॉसाठी आपण सगळ्यांनी या. भरपूर गर्दी आहे आज दिवसभरामध्ये. मी तर पहिल्याच दिवशी हॅट्रिकची संधी होती या बॉलवरती. बाउन्सर होता, थोडासा बाहेर जाणारा चेंडू इथे खेळण्याचा प्रयत्न फसला. अजून 0 आहे. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलो, ही शून्याचे करुणी मंथन शोधू नक्कीच काही. 0 आम्ही दिले जगाला, नव्हती किंमत जयाला. बसवा एकाच्या बाजूला लाख करी जो नगव्याला. सागर होऊ कधीही बसलो जरी आज डोही. शून्यात जन्मलो आम्ही, शून्यात वाढलोही. हा 0 आहे. अजूनही शून्याची कोंडी फुटत नाही. 2 गडी बाद झालेत. निश्चित एक चांगला फटका यावेळेस स्क्वेअर लेगला उचललाय चेंडू. क्षेत्ररक्षक मागे, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. मिळताय 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. याच 4 धावांच्या बरोबरीने धावफलकाला सुरुवात झालेली आहे. 2 गडी बाद 4. परफेक्ट 11 विरुद्ध भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदे. दोन्ही संघांची अडचणीतून सुरुवात झाली. विशेष म्हणजे पहिल्या षटकामध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर सुद्धा भैरवनाथ प्रतिष्ठानने 17 धावांचं धावफलकावरती लावलेल्या होत्या. रणजित फराटेचा पुन्हा एकदा चांगला चेंडू. अप्पर कट, थोडासा हवेत उचललाय. क्षेत्ररक्षक मागे, पायचं ही शर्यत जिंकेल इथे क्षेत्ररक्षक. आणि बघतोय आपण क्षेत्ररक्षक सीमारेषेच्या बाहेर आहे. इथे मिळताय धावा 4. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. या चौकाराबरोबर धावफलकावरती 8 धावा. ब्रिजेश आणि समाधान आहेरकर ही जोडी मैदानामध्ये आपण खेळताना बघतोय. ब्रिजेशनं 2 चौकार ठोकलेत. समाधान त्याच्या सोबतीला आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 9 धावा. ही पहा ओव्हर संपली. या ओव्हरचे प्रायोजक जगदंबा 72+ साऊंड अँड स्पोर्ट्स. प्रोप्रायटर माननीय महेंद्र शेठ सावंत आणि माननीय बाळूशेठ वाडेकर. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत राहतय ग. दिलात झापक झुपक झापक झुपक वाजत. या ठिकाणी फायनलच्या दिवशी सगळ्या प्रेक्षकांसाठी, सगळ्या खेळाडूंसाठी एक आकर्षक मेजवानी आहे. शिवशाही ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आणि बांबोली नगरीचे उद्योजक आदरणीय कैलासभाऊ निखाडे, शिंदेगावचे तंटामुक्तीचे अध्यक्ष, पुणेनगर जिल्ह्यातील सुप्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट कावरामांना मिंडे आणि खेड तालुका मार्केट यार्डचे आडतदार, त्याचबरोबर राजकुनगर नगरीचे उद्योजक आदरणीय राहुल दादा थिगळे या 3ही मान्यवरांच्या वतीनं सगळ्या प्रेक्षकांसाठी आणि खेळाडूंसाठी शेवटच्या अंतिम दिवशी भोजनाची व्यवस्था ठिकाणी संपन्न होणार आहे. या 3ही अन्नदात्यांचं हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आहे. मनापासून आभारी आहोत. ओ टू कॉम्बॉक्स. निश्चित हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग म्हटलं की भोजनाची मेजवानी असतेच आणि यावर्षी सुद्धा आहे. सोमनाथ कारले गोलंदाजी मार्कवरती. हवेमध्ये चेंडू जरूर आहे, मात्र अपिलामध्ये फारसा उत्साह नाही आहे. बघायचं इथे पंचांवरती प्रश्न विचारला जातोय, मात्र पंचांनी त्याचं उत्तर पूर्णपणे नाकारले. संजय भालेराव सर, अजय आवळे सर हे जे पुणे जिल्ह्यातील अगदी ताकदवान अंपायर आहेत, विशेषतः निर्भीडपणे अंपायरिंग करणारे हे दोघेही दर्जेदार अंपायर्स इथे काम करतायत. आणि बघायचं इथे दोघे एकत्र येत आहेत आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी काहीसा निर्णय त्यांचा आलेला आहे आणि मला वाटते दोघेही आपापल्या एकाच निर्णयावरती ठाम आहेत. जास्त वेळ त्यांनी अजिबात बोलायला, चर्चेला घालवलेला नाही आहे. आणि इथे फलंदाज आहे बाद. धक्का बसेल 3रा.
गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच हिरोला पडतोय भारी. याबरोबरच आपण बघतोय इथे बाद होईल ब्रिजेश. 3 फलंदाज बाद झाले. समाधान अहिरकरला अजून एकही बॉल खेळायला मिळाला नाही आणि एका बाजूनं 3 फलंदाज बाद झालेले आहेत. जवळपास 7 चेंडू समाधान अहिरकर नॉन स्ट्राईक एंडलाय. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होत आहेत. बघा एका पाठोपाठ 3 फलंदाज गमावलेले आहेत. जी परिस्थिती आपण पाहिली मगाशी देखील प्रथम फलंदाजी करताना काहीशी अशीच परिस्थिती होती. पहिला फलंदाज पहिल्या षटकामध्ये दुसऱ्या चेंडूवरती शून्यावरती बाद झाला होता. दुसऱ्या षटकामध्ये पुन्हा दुसरा फलंदाज बाद झाला होता. त्यानंतर रणजित आणि खरं तर त्याच्याबरोबर अक्षय या दोघांनी भरपूर मोठी भागीदारी उभी केली आणि त्यामुळेच एका चांगल्या स्थितीमध्ये आले. 61 वरती रणजित बाद झाला. पुढे एकच धाव जोडली गेली. 62 धावा धावफलकावरती होत्या. सोमनाथ उद्या जरा स्पीडअप करा. 4:30 वाजून गेलेले आहेत. चेंडू सीमारेषेच्या बाहेर मिळत आहे 4 रन. व्हिडिओ दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. 4 धावांच्या बरोबरीने धाव फलकाला गती मिळेल. 13 धावा इथे. तर आपण बघतोय हुतात्मा राजगुरू प्रीमियर लीग मध्ये दुसरा दिवस मंगळवार 3 डिसेंबर इथे मैत्री ग्रुप स्पोर्ट्स फाउंडेशन खेड वेताळेवाडा एलवाडी हा संघ दाखल होतोय. यामध्ये आपण बघणार आहोत भूषण गोळेला आणि बरोबरच आसिफ तांबोळी. तर बघूया आपण उद्या स्वर्गीय नंदाई भिवरे स्पोर्ट्स फाउंडेशन कोयाळी या संघामध्ये आपल्याला वासिक शेख आणि पप्पू तोडकर यांना आयडॉलच्या रूपामध्ये आपण बघणार आहोत. जाखमाता स्पोर्ट्स शिरोली उद्या राजेश सोरटे आयकॉन असणारे. अज्जू बेपारी आयडॉल असणार आहे. तर उद्या SBMCC म्हाळुंगे इंगळे या संघातून उद्या आयकॉन असणारे आसिफ शेख आणि आयडॉल निहाल तुस्माड असे खेळाडू उद्या दिवसभरामध्ये आपण बघणार आहोत. त्यामुळे उद्या देखील तगड्या फाईट्स आहेत या मैदानामध्ये. सगळ्या झुंजी 5ही झुंजी उद्या रंगणार यामध्ये तिळमात्र शंका नाही. तर धावफलकावरती बघतोय 13 धावा. दुसरं षटक सुरू. 14 धावा धावफलकावरती आहेत. दुसरं षटक सुरू. केवळ 5 धावा या षटकामध्ये. दोन्ही गोलंदाजांनी विकेट काढून सुरुवात केली. इथे उजव्याच्या बाहेर समाधान अहिरकरचा हा प्रयत्न होता. बॅटच्या बाहेर चेंडू आहे आणि फसलेला प्रयत्न. निर्धाव चेंडू असेल. धावफलक बघूया इथे 14 धावा. 2 षटकांमध्ये 14. 63 धावांचं रक्षण करायचं होतं. मात्र पहिल्या दोन्ही षटकांमध्ये इथे काहीशी आघाडी घेताना आपण बघतोय भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदे. शिंदेगाव वराळे संघाला विनंती आहे थोडीशी घाई करा. यानंतर अजून एक मॅच होणार आहे. 4:45 वाजलेले आहेत. त्यामुळे विनंती केला ते दोन्ही टीमच्या कॅप्टनना कमिटीला थोडं सहकार्य करा. यानंतर अजून एक मॅच होणार आहे आणि ती आजच होणार आहे. त्यामुळे विनंती आहे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडं सहकार्य करा. वेळ वाचवणं गरजेचं आहे. टीम मीटिंग आता नको आहे. अंपायर सरांना आम्ही विनंती करेल की आपण क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमला तिथे सूचना करा. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे शिंदेगावचे कॅप्टन सोमनाथ कारले आणि संपूर्ण टीम वेळ वाचवणं गरजेचं आहे. यानंतर अजून एक सामना आहे. त्यामुळे थोडंसं सहकार्य करा. लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण भाग्यवान प्रेक्षकांना एक सायकल भेट देणार आहे. लकी ड्रॉचे कुपन वाटप सुरू आहे. ज्या ज्या प्रेक्षकांना लकी ड्रॉमध्ये सहभागी व्हायचे त्यांना विनंती आहे व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण लकी ड्रॉचे कुपन वाटप करतोय. ओ टू कॉम्बॉक्स. तर बघा इथे सचिन शेठ तुळवे आणि उत्तमराव बाजारे दोन्ही क्रीडाप्रेमी नागरिकांकडून इथे बक्षीस आलेलं आहे विकेट हॅट्रिकसाठी.
एक 500 रुपयाचं बक्षीस विकेट हॅट्रिकसाठी आणि सामना जर जिंकून दिला अर्थात वराळे संघाला शिंदे संघाला तर सोमनाथजी टेमगिरी यांच्याकडून 1000 रुपये. उजव्याच्या बाहेर चेंडू आकाशामध्ये क्षेत्ररक्षक तिथे मात्र झेल सोडलेला आहे. सोपा झेल इथे सुटतोय. खरं तर चांगली संधी होती, चांगला प्रयत्न इथे, मात्र डीप एक्स्ट्रा कव्हरला होतोय. कॅच ड्रॉप. धाव फलकावरती धावा 15. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा आहेत. या स्पर्धेचं आकर्षण असणार आहे. मेगा फायनलचं विशेष आकर्षण, भव्य सत्कार, आपल्या तालुक्याचं नाव बैलगाडा घाटामध्ये उज्ज्वल करणारा का अर्थातच आपल्या सर्वांचा लाडका नंदी किटली 11-11. या बैलाचा विशेष सन्मान इथे होणार आहे. ओहो, परत एकदा लागोपाठच्या दुसऱ्या चेंडूवरती दुसरा झेल सुटतोय. एवढ्या चुका सातत्यानं चुका होत आहेत इथे. एक्स्ट्रा कव्हरला या अगोदरच्या चेंडूवरती, तर आता पॉइंटला सुटतोय झेल. या मोठ्या चुका ठरणार आहेत. या मैदानामध्ये खरं तर 63 धावा म्हणजे काय फार मोठा स्कोअर नाहीये. 63 धावा म्हणजे शॅम्पियन फोडावे अशी गोष्ट नाहीये. त्यामुळे इथे या धावांचं रक्षण करण्यासाठी निश्चित कष्ट करावं लागतं, चुका ठेवावं लागतील लांब, तेव्हाच विजय मिळू शकतो. इथे 2 झेल लागोपाठ सुटलेत. वाह, इथे सुंदर चेंडू. गोलंदाज अजित. मला वाटतं पहिल्या सामन्यामध्ये अजितला गोलंदाजी नव्हती. आम्ही जी पहिली मॅच बघितली होती जिथे भैरवनाथ प्रतिष्ठान खेळले होते, तिथे मात्र अजितला कुठेही गोलंदाजी नव्हती आणि पहिल्यांदाच त्याला आणलं जातं. इथे अजित यशस्वी देखील ठरतोय. चांगला फटका लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मध्ये क्षेत्ररक्षक समोर येतोय. दुसरी धाव समाधान अहिरकर वेगात पूर्ण करतोय, मात्र गोलंदाजाच्या हातातून चेंडू निसटलेला असावा. 2 धावा पूर्ण होतील. आता चूक गोलंदाजाकडून होते, ही पण चूकच आहे. क्षेत्ररक्षक गोलंदाज, तुम्हाला थोडी चूक करण्याची सुद्धा परवानगी इथे नाहीये. एखादी छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला मोठ्या पराभवाचं तोंड दाखवू शकते. तुमच्याकडे बॅलन्स कमी आहे, धावा कमी आहेत, अशा परिस्थितीमध्ये चुका नकोच आहे, मात्र झालेल्या आहेत. अजितचं षटक प्रचंड प्रभावी आहे. झेल सुटल्यानंतर आतापर्यंत 4 चेंडूमध्ये फक्त 4 धावा अजितनं खर्च केलेत. 18 धावा धाव फलकावरती 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये परफेक्ट 11. यास परत एकदा उंच फटका लॉंग ऑफ, नाही पोचू शकत चेंडू पर्यंत. ओ हो, इथे पायावरती चेंडू आदळतोय, दिशा बदलतोय आणि तिथे मिळत आहेत 4 धावा. इथं सुद्धा चूक आहे. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. पुन्हा 4 धावा इथे. क्षेत्ररक्षण खराब. या षटकामध्ये जेवढ्या काही धावा आल्यात ना, तिथं फक्त खराब कामगिरी आहे क्षेत्ररक्षकांची, सुमार दर्जाची कामगिरी. यामध्ये लवकरात लवकर सुधार करावा लागेल. पुन्हा एकदा गोलंदाज अजित. यस, मोठ्या फटक्यासाठी जरूर प्रयत्न केला, मात्र वाईड चेंडू आहे. उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडू. अतिरिक्त धाव फलकावरती येते. धाव फलक पुढे पोहोचेल. 23 धावा. षटक 3रं सुरू आहे. चांगले प्रयत्न बघायला मिळाले इथे गोलंदाजाकडून. त्याने व्हेरिएशन भरपूर वेळा केलं. टप्पा पडल्यानंतर त्याचे बॉल कट होत आहेत आणि अतिरिक्त कट झालेल्या चेंडूवरती फलंदाजांना मात्र त्याने जेरीस आणलेलं आहे. नितीन आणि बरोबर समाधान. यस, परत एकदा बाहेर जाणारा हा चेंडू होता अजितचा. निश्चित प्रभावी गोलंदाजी अजितकडून. इथे धाव 1च मिळते. कृष्णा गवळीचं असं म्हणणं होतं की त्याने यष्ट्यांच्या पाठीमागे थांबायला पाहिजे आणि ते खरं आहे. कुणी गोलंदाजाने चेंडू टाकल्यानंतर ज्या बाजूनं यष्ट्या थ्रो येतोय बरोबर यष्ट्यांच्या पाठीमागे थांबणं आवश्यक आहे. मात्र गोलंदाज पुढे होता, त्यामुळे वेगात थ्रो करता आला नाही कृष्णा गवळीला. धावफलकावरती 1 धावेची वाढ होणार आहे. 24 धावा. 3 षटकांचा खेळ संपला. जरा स्पीडअप करा पा लागा. एकत्र येऊ नका. पंच देखील खेळाडूंना सूचना द्या, एकत्र येऊ नका. लगेच खेळायला सुरुवात करा. आपल्याकडे वेळ कमी आहे. धावफलकावरती 24 तर 18 चेंडूमध्ये 39 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 39 धावा. या अगोदरची मॅच आपण पाहिली होती 12 चेंडू 39. तो सामना पसायदान योद्धास आळंदी संघाने जिंकलेला बघितलेला आपण. मुन्ना शेखची अत्यंत ताकदवान खेळी आपण तिथे बघितली. तर आज या मॅचमध्ये 18 चेंडू 39 धावा. संघनायक मैदानामध्ये आहे. जरा स्पीडअप करा, मॅच घाई करा.
स्पीड अप करा, घाई करा, जास्त वेळ दौडू नका. यानंतर अजून एक सामना खेळायचा आहे. विशेष म्हणजे तुमच्यातला जो जिंकणारा संघ आहे तो पुढे खेळणार आहे लगेच, त्यामुळे घाई करा. सोमनाथ कारले गोलंदाजी मार्कवरती मिस टाइम शॉट, स्लोवर पण चेंडू होता. एक गंमत आहे या सामन्यांमध्ये, आपण जेवढा वेगवान गोलंदाज आहे त्याला तेवढे जोरदार फटके बघायला मिळाले. मगाशी अजितनं चेंडूचं स्पीड कमी केलं होतं, मोठे फटके आले नाहीत. आता सोमनाथ देखील बघतोय आपण थोडासा स्लोवर वन टाकतोय, चेंडूला थोडी फ्लाईट देतोय. त्याचा परिणाम आहे की परफेक्ट टायमिंग येत नाहीये, मात्र व्हेरिएशन देखील त्याच्याकडे आहे. चेंडू आत बाहेर करतोय, हलवतोय चेंडूला, आणि ते महत्वाचं आहे. परत एकदा लेंथ बॉल, वाह वॉट अ बॉल, सुंदर चेंडू होता. या टप्प्यांची आवश्यकता इथे. समाधान अहिरकर स्ट्राईक एंड वरती, धाव फलकावरती 25, विजयासाठी 38. 16 चेंडू आणि 38 धावा. चांगली पकड या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळालं. हो इथे रडारमध्ये चेंडू होता, मात्र मिडविकेटला क्षेत्ररक्षक आहे, तिथे खराब क्षेत्ररक्षण आणि 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. शुभा ट्रॉफी हाऊस राजगुरुनगर व MP स्पोर्ट्स राजगुरुनगर यांचा सनसनीत चौकार. किती वेळा चेंडू आपण पाहतो चुका करणार तुम्ही. भरपूर चुका होत आहेत क्षेत्ररक्षकांकडून. कमी धावांचं रक्षण करत असताना गोलंदाजांनी आज त्यांच्या कौशल्याचा कस लावलाय पणाला इथे, मात्र अपेक्षित 7 क्षेत्ररक्षकांकडून नाही. पुन्हा लेंथ बॉल, इथे कड जरूर घेतलेली, धावाची संधी असू शकते, मात्र थ्रो खराब आहे. आता मात्र धावा येणार नाहीयेत. कृष्णा गवळीचा सातत्यानं प्रयत्न असतोय की तो चेंडूवरती थेट एस्टॅनवरती फेकायचा प्रयत्न करतोय, मात्र त्याला अपेक्षित जो कव्हर आहे तो मिळत नाही. ही या गोष्टी शिकायच्यात. खरं तर आपण तुमच्याकडे आयकॉन का ठेवलेला आहे, तर आयकॉन तुम्हाला त्या लगेच लक्षात येतं की आयकॉनला काय अपेक्षित आहे आणि आपण कुठे कमी पडतोय. तालुक्यातल्या खेळाडूंना हे शिकायला इथे मिळणार आहे, हा अनुभव इथे मिळणार आहे. तुम्ही योग्य दिशेला कव्हरला उभं राहिलं पाहिजे, बॅकअपला उभं राहिलं पाहिजे, चेंडू कसे अडवले पाहिजेत, थ्रो कसे केले पाहिजेत, झेल कसे घेतले पाहिजेत. पुन्हा लेंथ सोमनाथ कारले, हो इथे अडचण होणार आहे. आणि या बरोबरीनंच इथे फलंदाज होईल बाद. धक्का बसेल तो चौथा बाद होणारा फलंदाज आहे नितीन. आणि 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये धावफलकावरती धावा आहे 30. मिळाली शानदार भेट. ही आहे माननीय पहिलवान सोमनाथ भाऊ तांबेकर, सरपंच वांद्रे यांची दमदार विकेट. सरपंच फक्त 6 धावा या षटकात आतापर्यंत आल्या. सोमनाथ कारलेचं अत्यंत प्रभावी षटक राहिले. संघनायकाला साजेशी खेळी. फलंदाजीमध्ये फारसं योगदान नव्हतं सोमनाथचं, मात्र गोलंदाजीमध्ये सोमनाथनं आपली हुकूमत सिद्ध केली. इथे अजूनही 13 चेंडू शिल्लक आहे. 13 चेंडूमध्ये विजयासाठी 33 धावांची आवश्यकता. सागर दरेकर 6व्या क्रमांकावरती सागर येतोय. खरं तर या अगोदरच्या सामन्यात देखील सागरनं मोठी इनिंग खेळलेली आहे, चांगल्या फॉर्ममध्ये आहे, तरी देखील 6व्या क्रमांकावरती तो आलेला. ही संघाची स्ट्रॅटेजी असू शकते. पुन्हा एकदा सोमनाथचा चेंडू, इथे थोडासा स्पीड दिला होता आणि इथे समाधान अहिरकरचा टीमचं समाधान करणारा षटकार. शिवछत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. माननीय पहिलवान निखिल शेट काळोखे, माऊली ग्राफिक्स व माऊली उद्योग समूह यांचा दणदणीत षटकार. अतिशय सुंदर फटका आपण इथे बघतोय. सरळ बॅटनं चेंडूला लॉफ्टेड ऑफ केलं आणि हवेमध्ये लॉंग ऑफला अत्यंत दिमागदार षटकार आपल्याला बघायला मिळाला. 6 धावांच्या सोबतीने 36 धावा धावफलकावरती. विजयाचं समीकरण 12 चेंडू 27 धावा. या षटकामध्ये 12 धावा आलेले आहेत. निश्चित पहिल्या 5 चेंडूमध्ये फक्त 6 धावा होत्या, विकेट सुद्धा होती, मात्र शेवटच्या चेंडूवरती षटकार येतोय आणि पुन्हा एकदा सामन्यामध्ये परत येण्याचा प्रयत्न परफेक्ट 11चा. वैभवजी, नितीनजी आणि गोरखाजी हे संघ मालक आहेत. समाधान अहिरकरच्या नेतृत्वाखाली आज अक्षय तावरे आणि राजू पाटे यांच्या बरोबरीनं ही टीम मैदानामध्ये दाखल झालेली आहे. भैरवनाथ प्रतिष्ठान वराळे, शिंदे संघ, संदेश शेठ काळे, काळूराम शेठ मेंढे, अजय शेठ घनवट, अंकुशजी गायकवाड यांनी या स्पर्धेमध्ये पाठवलेला संघ आहे. सोमनाथ कारलेच्या नेतृत्वाखाली कृष्णा गवळी, रणजित फराटे, आयकॉन आयडॉल सहित हे खेळाडू खेळत आहेत. शेवटचे 12 चेंडू आणि 27 धावा. सामना रंगतोय. हुतात्मा राजगुरू
प्रीमियर लीग आपण बघतोय 5व्या पर्वामध्ये. सक्सेसफुल 4 सीझन नंतर 5वा सीझन इथे सुरू होतोय RPLचा. खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा ही समस्या सातत्यानं राहिलेली आहे आणि त्यामुळं मला वाटतं 21 धावा आतापर्यंत त्यांनी गमावल्यात आणि म्हणूनच धावफलक दाखवतोय तब्बल 40 धावा. जर जेवढे चेंडू खराब अडवलेत ना तेवढे जर खराब सोडले तेवढे अडवले असते तर मला वाटतं 20 धावा डेफिनेट कमी असत्या. इतक्या वेळा खराब क्षेत्ररक्षण झालेलं आहे आणि सातत्यानं त्याच चुका केल्या जात आहेत. रणजित फराटे गोलंदाजी मार्कवरती, अजून 22 धावांची आवश्यकता आहे. यास एक बाउन्सर जरूर होता मात्र हुक केलं चेंडूला. वॉट अ स्टॉप क्षेत्ररक्षकाकडून. आणि पुन्हा एकदा बघितलं आपण की कृष्णा गवळीला यष्ट्या हिट करायच्या होत्या मात्र कव्हर नव्हता पुढून. हे महत्त्वाचं आहे की कव्हर पुढं आला पाहिजे आणि त्यासाठी जे सराउंडिंग मधले खेळाडू आहे म्हणजे शॉर्ट फाईन लेग पॉईंट त्यानंतर शॉर्ट थर्ड मॅन या 3 क्षेत्ररक्षकांना तिथे थोडंसं हलावं लागतं. थ्रो ज्या बाजूने येतोय त्याला अपोज करावं लागणार आहे मात्र जमलेलं नाही ते मागच्या काही चेंडूमध्ये. धावफलकावरती 42. उचलण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला 1 धाव सहजपणे पूर्ण होणार आहे. दुसऱ्या धावीसाठी प्रयत्न थ्रो थोडासा उशीर आहे. इथं उशिरानं थ्रो आलाय. 2 धावा प्राप्त होतील सागर दरेकरला आणि धावफलकावरती धावा 44. 4 गडी बाद 44. अजून 18 19 धावांची गरज आहे आणि चेंडू शिल्लक असतील 9 चेंडू 19 धावा. सागर दरेकर आल्यानंतर थोडंसं चित्र बदललेलं आहे. सागर दरेकरनं मागच्या 3 चेंडूमध्ये धावा आणलेल्या आहेत 8. या अगोदरच्या लढतीमध्ये देखील सागर महत्त्वाचा खेळाडू ठरला होता. सागरनं धावा देखील बनवल्या होत्या, विकेट देखील काढल्या होत्या मात्र विजय नव्हता मिळाला. इथे सागरला आपल्या कामगिरीचा प्रत्यय द्यावा लागेल, संघाला विजय मिळून द्यावा लागेल. कव्हरला ढकललेला हा चेंडू क्षेत्ररक्षक तिथे पुन्हा त्यातून सटकतोय. पुन्हा 2 धावा इथे मिळत आहेत. धावफलकावरती 46. 4 गडी बाद 46. 17 धावांची आवश्यकता इथून पुढे. रणजित फराटे नाही रोखू शकला धावा. 10 धावा आतापर्यंत खर्च झाल्यात. सागरचा अत्यंत खराब चेंडू. नो बॉल. अतिरिक्त आपटबार टाकायचा होता. तुम्ही जर 8 मीटरला आपटणार असाल चेंडू तर तो डोक्यावरूनच जाणार आहे. लेदर बॉलमध्ये 8 मीटरच्या अलीकडे तुम्ही आपटला तर तो टप्पा आपण म्हणतो शॉर्ट ऑफ लेंथ म्हणतो, आखूड टप्प्याचा चेंडू म्हणतो त्याला. बाउन्सर येतो तो थोडक्यात तो तुमच्या छातीवरती येईल, तुमच्या खांद्यावरती येईल, तुमच्या डोक्यावरती येईल. क्वचित प्रसंगी तो डोक्यावरून जातो. टेनिस बॉल 8 मीटरला आपटा बरं तो 100% डोक्याच्या 3-4 फूट वरून जाईल. त्यामुळे त्याला आम्ही शॉर्ट पिच म्हणतच नाही, तो खराबच राहतो. इथं 6 मीटर ते 4 मीटर ते 6 मीटरपर्यंत आपटला तर त्याला आपण शॉर्ट ऑफ लेंथ म्हणतो म्हणजे आखूड टप्प्याचं म्हणतो. 4 मीटर ते 2 मीटरच्याला आपण गुड लेंथ म्हणतो. 2 मीटर ते 1 मीटरला आपण फुलर लेंथ म्हणतो. उंच आणि इथे पुन्हा झेल सुटला. इथे षटकार. 6 धावा मिळतील. झेल तर सुटतोय आणि 6 धावांच्या बरोबरीनं धावफलक पुढे पोहोचतोय. तब्बल 53 धावा 53. माफ करा 54 धावा आहेत. 9 धावांची फक्त गरज. 7 चेंडू 9 धावा. एखादा नो बॉल, एखादा खराब चेंडू किती परिणाम करतो. मगाशी देखील आपण पाहिलं होतं मुन्नाला एक नो बॉल टाकला त्याने षटकार ठोकला, तिथून पुढे तो मॅच मध्ये घेऊन आला टीमला. आपटबार मात्र पंच. काय जबरदस्त पंच आहे. 6 धावा इथे प्राप्त होतील आणि सामन्यातली हवा काढून घेतली समाधान आयरकरनं. शेवटच्या 17 पर्यंत तो खेळला. पहिल्या 8 चेंडूला त्याला स्ट्राईक नव्हती, तो स्ट्राईकर वरती आला, हळूहळू धावा बनवत गेला आणि बघा कारवा बनता गया. 8 चेंडूमध्ये 24 धावा समाधान आयरकर. 60 धावा धावफलकावरती. मात्र 3 धावांची गरज आहे. 6 चेंडू 3 धावा. काय गोल फलंदाजी समाधान आयरकर. संघनायक कॅप्टन नॉक आपण बघू शकतो. कॅप्टन लीड फ्रॉम फ्रंट आपण म्हणू शकतो आणि तेच दाखवले ते समाधान आयरकरनं.
संघनायक. चला लगेचच इथे पुढचा सामना आपल्याला खेळवायचा आहे. खरं तर या सामन्याच्या षटकांबाबत आयोजकांना विचार करावा लागेल. आपल्याकडे फक्त 35 मिनिट आहेत आणि अजून एक षटक शिल्लक आहे. या सामना संपवला. सागर दरेकरचा पहिल्या चेंडूवरचा षटकार. चेंडू घेऊन या आणि लगेच या इथे. परफेक्ट 11 या लगेच. परफेक्ट 11. चला संघनायक टॉस करायचा आहे. शेक हँड करा अगोदर, पण संघनायकांनी इकडे या. संघनायकांनी शेक हँडला जाऊ नका. आलाय का कॅप्टन? कॅप्टन चला पळत. चला कॅप्टन समाधान आयरकर टॉस केला होता. 5 षटकांचा सामना असेल. समाधान चला. दोनही संघाच्या संघनायकांना विनंती, आपण या 5 ओव्हरचा सामना आपण खेळतोय आणि टॉस या ठिकाणी आपण लगेच संपन्न करतोय. टॉस करण्यासाठी आदरणीय पिंजन साहेबांना विनंती केल्या त्या आपण या आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न करतो. या दोन्ही मांडवरांना विनंती आहे. कॅप्टन आहे समाधान आहिरकर, कॅप्टन योगेश शिवेकर. टॉस आपण संपन्न करतोय. आजच्या दिवसातील शेवटची मॅच 5 षटकांचा सामना. हा छापा काटा. कॉल छापा. टॉस जिंकला योगेश. प्रथमतः काय निर्णय? 5 षटकांचा सामना आपण या ठिकाणी संपन्न करतोय. टॉस संपन्न झालेला आणि टॉस प्रथमतः ओमसा 11 भांबोली संघानं जिंकलेला आहे. प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय तर क्षेत्ररक्षण करण्यासाठी आमंत्रित केलंय. मॅच आपण लगेच सुरू करणार आहे. मॅन ऑफ द मॅच आपण हा सामना संपल्यानंतर देणार आहे. त्यामुळे दोन्ही संघातील खेळाडूंना विनंती, आपण पुढील मॅचला लगेच सुरुवात करतोय. परफेक्ट 11 अहिरे पाळू कोंडे बुद्रुक आणि त्यांच्या विरोधात ओमसा 11 भांबोली या दोन संघात आजच्या दिवसातील शेवटची मॅच. बॉल कोणाकडे? बॉल द्या पंचांना आणि क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाने लगेच. प्रेक्षकांसाठी सुवर्ण संधी आहे. तुमच्याकडं सायकल तुम्हाला हवी असेल तर जरूर लकी ड्रॉमध्ये या. 20 रुपयाचं कुपन विकत घ्या. आपण मॅच संपल्यानंतर लगेच ड्रॉ करणार आहोत आणि ड्रॉमध्ये जो विनर असेल त्याला आपण आज लगेच इथेच एक स्पोर्ट सायकल बक्षीस देणार आहोत. 7 दिवसांसाठी 7 सायकल आहेत आणि सगळ्या सायकल इथे आलेल्या आहेत. 7 दिवसांच्या